नमस्कार, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग फॅमिली. मी यश जराडे, टीम फिनांथ्रॉपिस्ट मधून. आज आपण क्यूब प्लस बाय ट्रेडजिनी या ॲपचा आपण इक्विटी डेमो सेशन अरेंज केलेलं आहे. यामध्ये आपण इक्विटी बद्दल ज्या काही गोष्टी लागतात, जसे की लॉग इनची प्रोसेस असेल, बाय बाय सेल असेल, फंड ॲडिंगची प्रोसेस असेल, फंड विड्रॉ, त्यानंतर शॉर्ट सेल कसा केला जातो, शॉर्ट सेल नंतर किंवा बाईंग नंतर त्याला टार्गेट, स्टॉप लॉस या गोष्टी आपण कशा लावाव्यात, या सर्व गोष्टी आपण आज क्लिअर करणार आहोत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण काही गोष्टी आज इन्क्लूड केलेल्या आहे, की जसं रिपोर्ट्स कसे काढावेत. भरपूर क्लायंटचे भरपूर दिवसापासून कॉल येत होते की त्यांना रिपोर्ट काढण्यामध्ये खूप काही इश्यू येत आहेत. तर त्यामुळे आपण आज 4 पॉईंट याच्यामध्ये ऍड ऑन केले, की जसे होल्डिंग आणि डीपी याचे स्टेटमेंट कसे काढावेत, त्याच्यानंतर तुमचा पीएनएल रिपोर्ट हा कसा काढावा, लेजर रिपोर्ट असेल, तुमचा कॉन्ट्रॅक्ट नोट असेल, तर हे कशा प्रकारे काढावेत हे सगळं आज आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. राईट. तर सुरू करूया आणि छोट्याशा काही इन्स्ट्रक्शन मी देऊन टाकतो सेशन सुरू करण्या अगोदर. जसं की तुम्ही सेशनला आज बसलेला आहात, तर एक डायरी आणि पेन तुमच्या सोबत ठेवा, ज्याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स आहे किंवा काही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून सेशन जेव्हा एंडिंग होईल तेव्हा आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ, ज्यामध्ये तुमचे सर्व पॉईंट्स मी क्लिअर करून देईल स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. आणि जर असेल तर क्यू प्लस ऍप तुम्ही जवळ ओपन करून ठेवा. जसं की मी एखादा स्टॉक परचेस करतोय किंवा सेल करतोय, त्याला टार्गेट स्टॉप लॉस लावतोय, तो माझ्या बरोबर ती प्रोसिजर तुम्ही करा. तिथे एक 50-100 रुपये जर असेल तर फंड ऍड करून ठेवा, जेणेकरून एखादा स्टॉक आपण घ्यायचा कसा, विकायचा कसा, टार्गेट स्टॉप लॉस कसे लावायचे हे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली आपण करून बघू, जेणेकरून तुम्हालाही समजायला सोपं पडेल आणि लवकर तुम्हाला इझी कळेल. राईट. तर आपण सुरू करूया. एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी उत्तर द्या. माझी स्क्रीन दिसते का सर्वांना? माझी स्क्रीन जर सर्वांना व्हिजिबल होत असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. ओके. डन. तर सर्वप्रथम आपण क्यू प्लस ऍप ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता बेसिकली बघणार आहोत की लॉग इनची प्रोसिजर कसे असते. बेसिक पासून मी तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवणार आहे. म्हणजे भरपूर जणांना या गोष्टी माहिती असतील, काही जणांना नाही माहित असणार आहे, पण मी सुरुवातीपासूनच शिकवून देईल, जेणेकरून तुमचं पुन्हा एकदा रिव्हिजन देखील होऊन जाईल त्यामध्ये आणि पुन्हा एकदा कळेल पण. ठीक आहे. तर हे क्यू प्लस ऍप जेव्हा आपण डाउनलोड करतो त्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस बघण्यास मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला युजर आयडी आणि पासवर्ड विचारण्यास मागतं. तर युजर आयडी आणि पासवर्ड हा जर तुम्ही क्यू प्लस ऍप म्हणजे डीमॅट अकाउंट जर प्रोसेस केली असेल, तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही आपल्या डीमॅट डिपार्टमेंटमध्ये कोणालाही फोन लावून तो घेऊ शकतात. आणि जर तुम्ही ओपन केला असेल तर तुम्ही जो ईमेल दिलेला असेल त्या ईमेलच्या माध्यमात तुम्हाला तिथे तो मिळालेला असेल. ठीक आहे. तर जसं मी अकाउंट ओपन केलं होतं, अकाउंट ओपन केल्यानंतर मला हा युजर आयडी त्यांच्याकडनं प्रोव्हाइड झाला होता, ट्रेडजिनी कंपनीकडनं. तो मी इथे एंटर करतोय. आणि पासवर्ड पासवर्ड जसं तुम्ही जो क्रिएट केला असेल तो पासवर्ड तुम्ही एंटर करून इथे लॉग इन करू शकता. ठीक आहे. सर्वप्रथम हा फर्स्ट इंटरफेस तुमच्या समोर ओपन होतो, ज्यामध्ये तुम्हाला खाली दिसतंय की वॉच लिस्ट, ऑर्डर्स, पोर्टफोलिओ, मूव्हर्स, मूव्स या सर्व काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. लॉग इनची प्रोसिजर आपण केली. ठीक आहे. यानंतर आता आपण बघणार आहोत की फंड ऍडिंग कसा केला जातो. राईट. तर सुरुवातीला तुम्हाला सर्वात शेवटी मोर ऑप्शन दिसत असेल इथे, मोर ऑप्शन. तर या मोर ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. मोर ऑप्शन वरती तुम्ही जसंही कराल तर सर्वात शेवटी तुम्हाला फंड हे ऑप्शन दिसतं. फंड वरती सिंपली तुम्ही क्लिक केलं की तुमचा जो अवेलेबल मार्जिन असेल हा तुम्हाला इथे दिसत असतो. आणि ऍड फंड आणि विड्रॉ हे दोन ऑप्शन तुम्हाला इथे शो होतात. तर सिंपली तुम्हाला जर फंड ऍड करायचा असेल तर ऍड फंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची जी अमाऊंट तुम्हाला जी डीमॅट अकाउंटमध्ये टाकायची आहे, ती अमाऊंट तुम्ही इथे टाकणार. जसं की बेसिकली मी आता एक 100 रुपये टाकतो एक्झाम्पलसाठी. 100 रुपये तुम्ही इथे ऍड करतायत. तुमची जी बँक लिंक असेल, समजा भरपूर जणांच्या एक सिंगल बँक असतात, तर त्यामुळे डायरेक्टली ती इथे येऊन जाते. जसं की माझ्या 2 बँक आहे, मी बँक सिलेक्ट करतो. इथे तुम्हाला युपीआय आणि नेट बँकिंग विचारेल. तर तुम्ही नेट बँकिंग यूज करत असाल तर तिथे तुम्हाला प्रोसीड करून तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून पे करायचे आहेत. पण सिंपल प्रोसेस युपीआय असते, तर युपीआयच्या माध्यमातून तुम्ही इथे पे करू शकतात. ठीक आहे.
तर मी इथे माझी UPI ID टाकतोय. आणि सिंपल तुम्हाला एक रिक्वेस्ट जनरेट होईल पेमेंट करण्यासाठी. जसंही तुम्ही जाऊन ॲपवरती पेमेंट कराल, इथे तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल असा एक पॉपअप ओपन होतो. तर याच्यामध्ये तुमचं किती अमाऊंट तुम्ही ऍड केली आहे हे सर्व डिटेल्स इथे शो होत असतात. इथे क्लिक करतोय, तुम्ही बघू शकता 504 बॅलन्स होता, 604 इथे ऍड झाला. म्हणजे 100 रुपये मी एक एक्झाम्पलसाठी ऍड केले होते, ते इथे ऍड झाले, राईट. तर सेम प्रोसेस असते विड्रॉल करण्यासाठी. जर तुम्हाला फंड विड्रॉ करायचा आहे, म्हणजे जी काही तुमची याच्यामध्ये मार्जिन असेल, तुम्हाला जर अमाऊंट असेल ती तुम्हाला विड्रॉ करायची आहे, तुमचे जे लिंक बँक अकाउंट आहे त्यामध्ये पुन्हा क्रेडिट करायची, तर सिंपल इथे ऍड फंडच्या बाजूला विड्रॉ ऑप्शन असतं. या विड्रॉ बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. विड्रॉ तुम्ही बटनवर जेव्हा क्लिक करणार तर एक वेब पोर्टल नवीन तुमच्या समोर ओपन होतं. जेही तुमचं ब्राउझर असेल, क्रोम असेल, राईट, त्या हिशोबाने तिथे ओपन होतं. वरती थोडंसं तुम्ही जर झूम आउट करतायत तर तुम्हाला होम, पोर्टफोलिओ, डीपी, रिपोर्ट्स, फंड्स, प्रोफाईल, रेफरल्स, सर्क्युलर्स आणि इंटरनल एंट्री असं दिसतं. तर वरती तुम्हाला जो फंड सेक्शन जो दिसतोय, फंड, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर एक टॉपअप तुमच्या समोर ओपन होईल खाली. तर यामध्ये लिहिलेलं असतं ट्रेडिजनी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. तुमचं बँक अकाउंट, ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला क्रेडिट करायचं ते बँक अकाउंट इथे होणार. तर आता माझं कोटक आहे, ते कोटकमध्ये मी सिंपल क्लिक करणार. आणि इथे दोन बघा तुम्ही, लेजर बॅलन्स किती आहे, अवेलेबल बॅलन्स किती, ही तुम्हाला शो करत असते इथे. तर इथे आता माझा जो आहे 504 रुपये इथे बॅलन्स दिसतो, तो इथे दिसतो. इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील, रिक्वेस्ट अमाऊंट आणि पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट, राईट. तर जी सिंपल रिक्वेस्ट अमाऊंट जिथे दिलेली आहे सिंगल मध्ये, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. ही जी रिक्वेस्ट अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे, त्या रिक्वेस्ट अमाऊंट मध्ये तुम्हाला जी विड्रॉ करायची अमाऊंट, ती विड्रॉ अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची. आणि खाली सिंपल जे सेव्ह बटन आहे ग्रीन कलर मध्ये, त्या सेव्ह बटनवर क्लिक करायचं. तर INR 100 पे आउट रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असा एक पॉपअप ओपन होईल. आणि तुम्ही बघू शकता की पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट, ही जी पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट आहे याच्या समोर 100 रुपये आला. म्हणजे ही तुम्ही जी रिक्वेस्ट केली आहे 100 रुपयाची, ही पेंडिंग मध्ये, म्हणजे 24 तासाच्या आत हे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होऊन जातील, राईट. ही झाली सिम्पली विड्रॉलची प्रोसेस. आता तुम्ही जर सिंपल इथे आले तर तुम्हाला सगळ्यात पहिले वॉच लिस्ट बघण्यास मिळेल. वॉच लिस्ट मध्ये तुम्ही हे जे स्टॉक्स जसे मी ऍड केलेले आहे, आता या प्रकारे तुम्ही स्टॉक्स ऍड करू शकता. तुम्ही वरती वॉच लिस्ट देखील क्रिएट करू शकता. जसं तुम्ही बघू शकता, मी जशी वॉच लिस्ट बनवून ठेवली, टुडे, स्विंग, डेमो 2902, निफ्टी, बँक निफ्टी, ते ऑलरेडी येतात तुमच्या. हे बाकी मी तीन वेगळ्या बनवून ठेवल्या होत्या. तर आजच्या डेमोसाठी मी एक वॉच लिस्ट अशी बनवून ठेवली होती, ज्यामध्ये मी स्टॉक तुम्हाला बाय आणि सेल करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर ही वॉच लिस्ट तुम्ही कशी क्रिएट केली आणि कशी तुम्ही बनवू शकतात, तर सिंपल तुम्ही बघू शकता, जेव्हा तुम्ही फर्स्ट पेजवर येतात तर सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे ग्रीन कलरचं एक ऑप्शन देत असेल. इथे दोन बॉक्स आहे आणि त्या समोर दोन लाईन्स आहे. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन येतील. त्यामध्ये सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता तिथे ऍड वॉच लिस्ट म्हणून असा एक ऑप्शन येतो तुम्हाला. त्या ऍड वॉच लिस्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऍड वॉच लिस्ट वर तुम्ही जसंही क्लिक करणार, तुम्हाला तिथे वॉच लिस्टला एक नेम टॅग क्रिएट करण्यासाठी एक पॉपअप ओपन होईल. ठीक आहे, त्या ठिकाणी लिहितो आता. एक वॉच लिस्टला मी नाव दिलेलं आहे, तुमच्या प्रकारे तुम्ही काही नाव देऊ शकता याला. तर मी आता सिम्पली याला क्रिएट करतो. जसे तुम्ही क्रिएट कराल तर बघू शकता तुम्ही इथे एक वॉच लिस्ट माझी क्रिएट झाली, डेमो 29 Feb 20 वर. ठीक आहे. तर आता अशा प्रकारे तुम्ही वॉच लिस्ट याच्यामध्ये बनवू शकतात. याच्यामध्ये स्टॉक कशा प्रकारे ऍड केले जातात ते मी तुम्हाला आता दाखवतो. सिंपल तुम्हाला खाली एक ऍड स्क्रिप्ट म्हणून एक ऑप्शन येतो, प्लसचा आयकॉन होतं, त्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. जेही तुम्हाला स्टॉक्स असतील, ज्या गोष्टी स्विंगसाठी असतील, इंट्राडे साठी असतील, ज्या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहेत त्या तुम्ही इथे ऍड करू शकता, राईट. तर मी सिम्पली आता एखादा स्टॉक तुम्हाला बाय करून दाखवतो, सेल करून दाखवतो. त्यावरती टार्गेट, स्टॉप लॉस हे कसं लावायचं हे देखील तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे.
सर आवाज नाही येते. आवाज येतोय सर माझा आता? हा आता येतोय सर, आता येतोय. येस, ओके. तर सिंपल मी यामध्ये स्टॉक ऍड केले आहेत तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी, जसं की बँक बीज असेल, निफ्टी बीज असेल, गोल्ड बीज असेल. तर हे मी एक एक्झाम्पल साठी तुम्हाला ऍड केले. आता आपण याच्यामध्ये कसं बाय आणि सेल करू शकतो हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे, राईट. सिंपल मी आता एक गोल्ड बीज उचलतोय. गोल्ड बीज मध्ये जसं तुम्ही एंटर करतात तर हा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. की पहिले तर तुम्हाला इथे ओव्हरव्ह्यू दिसतो, याच्यामध्ये क्वांटिटी किती, काय याच्यामध्ये ऑर्डर चालू आहे सध्या, काय कंडिशन याची. तर हे तुम्हाला दिसत असतं. बायर सेलर कोणते स्ट्रॉंग ऍक्टिव्ह आहे इथे तुम्हाला या दोन याच्यामधनं कळेल, बुल अँड बिअर मधनं, राईट. तर याच्यामधनं क्लिअर कट तुम्हाला कळतं की 52% बायर्स अवेलेबल आहे आणि 48% सेलर्स अवेलेबल याच्यामध्ये काम करतायत, राईट. आजचा तुम्हाला ओपन, हाय, लो, क्लोज याचा दिसत असेल, करंटली जो चालू असेल तो, ठीक आहे. याच्यामध्ये व्हॉल्यूम किती आहे आता सध्या तोही तुम्हाला दिसतो, राईट. आणि खाली तुम्ही जर स्क्रोल केलं तर खाली तुम्हाला त्याचे चार्ट्स वगैरे दिसतात. बाकी भरपूर काही गोष्टी मी अजून तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर आता आपण बायची आणि सेलची प्रोसिजर बघतो. तर त्या हिशोबाने जर तुम्ही खाली गेले तर तुम्हाला बाय आणि सेल असे दोन बटन्स दिसतात, राईट. तर सिंपल तुम्हाला जेव्हा कुठलाही स्टॉक बाय करायचा असतो तर तुम्ही बाय वरती क्लिक करणार. बाय वरती तुम्ही जेव्हा क्लिक करतात तर तुमच्या समोर फर्स्ट रो मध्ये चार कॉलम्स दिसत आहेत तुम्हाला: डिलिव्हरी, इंट्राडे एम आय, सीओ आणि बीओ, राईट. तर कुठलाही स्टॉक जर तुम्हाला एक दिवसापेक्षा जास्त म्हणजे 24 तासांपेक्षा जास्त तो होल्ड करून ठेवायचा आहे किंवा नंतर विकायचा आहे, त्यासाठी तुम्ही डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करता, राईट. इंट्राडे एम आय आपण कधी सिलेक्ट करतो? जेव्हा कुठलाही स्टॉक तुम्ही 9:15 ते 3:30च्या आत बाय आणि सेल करणार असाल तेव्हा आपण इंट्राडे एम आय सिलेक्ट करतो, राईट. सीओ बीओ ज्या असतात ह्या बल्कमध्ये जेव्हा तुम्ही ऑर्डर टाकणार असतात त्यावेळेस यूज करतो आपण. तर त्याचा ऑप्शन तुम्ही यूज करायचा नाहीये, राईट. तर सुरुवातीला तुम्हाला डिलिव्हरी आणि इंट्राडे एम आय या दोघांमध्येच काम करायचंय. सिंपल मी आता इंट्राडे एम आय सिलेक्ट करतोय. टाईप मध्ये जर तुम्ही बघितलं खाली टाईप, तर लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम हे चार ऑप्शन दिसतात तुम्हाला, ओके. तर लिमिट कशासाठी यूज करतो आपण? सिंपल तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जी लिमिट आपण कधी यूज करतो, समजा आता तुम्ही बघू शकता वरती याची प्राइस आहे 52.75 रुपये, बरोबर. जर कुठलाही स्टॉक तुम्हाला ती जी प्राइस चालू आहे, मार्केट प्राइसची चालू आहे, त्या मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जर बाय करायचा आहे तर त्यावेळेस आपण लिमिट सिलेक्ट करणार. म्हणजे तो आता 52 रुपये चालू आहे, तुम्हाला तो 50 रुपयाला खरेदी करायचा आहे, तर तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार, ओके. त्याच्यानंतर येतं मार्केट. मार्केट म्हणजे काय, की जो स्टॉक आता मार्केट पोझिशन म्हणजे ज्या प्राइसला चालू आहे त्याच प्राइसला मला खरेदी करायचा आहे, त्यासाठी मी मार्केट सिलेक्ट करणार, ओके. जसे की 52.74 चालू आहे तर 52.74लाच हा बाय होणार, ओके. एस एल जो आहे, एस एल आपण ऑप्शन मध्ये यूज करतो, इक्विटी मध्ये याचं काम पडत नाही, त्यामुळे आपण एस एल इथे यूज करत नाही. एक क्लिअर कट लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा. एस एल आपण ऑप्शन मध्ये यूज करतो, इक्विटी मध्ये एस एल लागत नाही, ओके. सिंपल. त्याच्यानंतर आहे एस एल एम. एस एल एम कशासाठी? तर जी प्राइस चालू आहे त्या प्राइसच्या, म्हणजे आता जसं ते तुम्हाला 52.75 चालू आहे, कुठलाही स्टॉक तुम्हाला त्या मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला जर बाय करायचा आहे, खरेदी करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही एस एल एम सिलेक्ट करणार. म्हणजे आता इथे तुम्हाला दिसतंय सिंपल की 52.75 रुपये चालू आहे. जर तो स्टॉक तुम्हाला 55 रुपयाला घ्यायचा आहे किंवा 60 रुपयाला घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एस एल एम सिलेक्ट करा, राईट. एस एल एम सिलेक्ट करून ही जी ट्रिगर प्राइस येते इथे खाली, या ट्रिगर प्राइस मध्ये तुम्ही ती प्राइस टाकणार. म्हणजे समजा तो आता 52.75 चालू आहे आणि तुम्हाला पाहिजे की 60 रुपयाला मला बाय करायचं आहे, तर 60 रुपयाला क्लिक करणार, बाय करणार, ओके. लिमिट कशासाठी, पुन्हा एकदा मी रिव्हिजन करून देतो. लिमिट कशासाठी? मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी लिमिट आपण वापरणार. इथे टाकणार, समजा 52.75 चालू आहे, तुम्ही 50 रुपये टाकणार, बाय करणार. सिंपल, खाली जे बटन आहे बाय करणार. मार्केट प्राइसला घेणार आहे तर इंट्राडे एम आय मार्केट, जी मार्केट प्राइस असेल कुठलाही चेंजेस करायचे नाहीये. क्वांटिटी किती घ्यायची आहे तुम्हाला, इथे क्वांटिटीचं सेक्शन येतं. क्वांटिटीमध्ये 2, 4, 6 जितक्याही क्वांटिटी घ्यायची आहे तुम्हाला त्या क्वांटिटी तुम्ही सिलेक्ट करणार, ओके. आणि सिंपल बाय करणार. तर आता मी तुम्हाला इंट्राडे एम आय मार्केट आणि सिंगल एक क्वांटिटीला बाय करून दाखवतो. खाली व्हॅलिडिटी येते तुम्हाला डे आणि आयएस. इथे सिंपली डे सिलेक्ट असतं तर तुम्हाला डे वरती ठेवायचं आहे, कुठले याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीये, ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये व्हॅलिडिटी मध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही. जे सिलेक्ट असेल ते सिलेक्ट ठेवायचे. चेंजेस कुठले करायचे? फक्त डिलिव्हरी, इंट्राडे एम आय, लिमिट, मार्केट, एस एल एम या 3-4 गोष्टींमध्ये चेंजेस करायचे फक्त, ठीक आहे. मी पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो. जर तुम्हाला एक दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी स्टॉक होल्ड करायचा आहे किंवा तो एक दिवसांपेक्षा जास्त याला बाय करायचा आहे तर तुम्ही डिलिव्हरी सिलेक्ट करणार, राईट. खालच्या प्राइसला बाय करायचं आहे तर लिमिट सिलेक्ट करणार, प्राइस मध्ये प्राइस टाकणार, बाय करणार. डिलिव्हरीसाठी बाय करायचं आहे, मार्केट प्राइसला बाय करायचं आहे, ऑटोमॅटिकली मार्केट प्राइसला बाय होईल. क्वांटिटी सिलेक्ट करणार, इथे किती क्वांटिटी त्या, आणि सिंपल बाय करणार. डिलिव्हरीसाठी घ्यायचं आहे, वरच्या प्राइसला घ्यायचं आहे, एस एल एम सिलेक्ट करणार,
खाली ट्रिगर मध्ये ती प्राइस टाकणार आणि सिंपल बाय करणार. ओके. इंट्राडे एम आय साठी घ्यायचं आहे, खालच्या प्राइसला घ्यायचं आहे, जी मार्केट प्राइस चालू आहे तिच्या खालच्या प्राइसला घ्यायचं आहे. लिमिट सिलेक्ट करणार, प्राइस मध्ये प्राइस टाकणार आणि बाय करणार. मार्केट प्राइसला घ्यायचं आहे इंट्राडे एम आय, मार्केट कुठलाही सिलेक्ट करायचं नाही, क्वांटिटी घ्यायच्या, किती क्वांटिटी ऍड ऑन करायचं तर क्वांटिटी बाय. मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला बाय करायचं आहे, म्हणजे 52.75 चालू आहे, 55 ला घ्यायचं आहे, 60 ला घ्यायचं आहे. SLM ला सिलेक्ट करणार, ट्रिगर मध्ये प्राइस टाकणार, बाय करणार. सिंपल. ओके. बायच्या इतकंच प्रोसेस आहे. इंट्राडे एम आय मार्केट क्वांटिटी 1 बाय केलाय मी. ओके. तर जेव्हा तुम्ही स्टॉक बाय करतात तर बाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता, जेव्हा तुमचे खाली जे ऑप्शन्स असतात बघू शकता तुम्ही, खाली जे ऑप्शन आहे याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला ऑर्डर्स मध्ये तुम्ही जर गेले तर ओपन आणि त्याच्या बाजूला एक्झिक्युटेड असतं. ते एक्झिक्युटेड मध्ये तुम्हाला कम्प्लिटेड दिसेल, म्हणजे त्या मार्केट प्राइसला तुमचा एक स्टॉक हा बाय झालेला आहे, इथे तुम्हाला ही ऑर्डर हिस्ट्री दिसते एक्झिक्युटेड मध्ये. ओके. स्टॉक कुठे येतो तुमचा, तर खाली तुम्हाला पोर्टफोलिओ दिसतो. पोर्टफोलिओला सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा पोझिशन्स मध्ये तुम्हाला हा स्टॉक दिसेल. इंट्राडे एम आय चे स्टॉक तुम्हाला इथेच दिसतात, होल्डिंगचे घेतलेले स्टॉक तुम्हाला इथेच दिसणार. फक्त होल्डिंगचे स्टॉक तुम्ही जेव्हा घेतात तर होल्डिंगचे स्टॉक एक दिवसासाठी इथे दिसणार आहे, नेक्स्ट डेला ते होल्डिंग्स मध्ये ट्रान्सफर होऊन जातात आणि नंतर तुम्हाला इथे दिसते होल्डिंग्स मध्ये. ओके. तर आजच्या आज घेतलेला आहे तुम्ही, इंट्राडे एम एस असेल इंट्राडे साठी घेतलेला आहे किंवा होल्डिंगचा स्टॉक आजच्या आज घेतलेला आहे, तर तुम्हाला पोझिशन मध्ये दिसणार आहे. राईट. येस. तर हा जो स्टॉक घेतलेला आहे या स्टॉकला आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस या गोष्टी कशा लावायच्या या आपण आता बघणार. राईट. तर सिंपल हा जो स्टॉक आहे या स्टॉकला आपण क्लिक करणार. जेव्हा तुम्ही स्टॉकला क्लिक करणार वरती तुमच्या समोर दोन बटन ओपन होतात. एक बटन होतं ऍड आणि एक बटन होतं एक्झिट. ऍड कशासाठी वापरतो आपण, जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वांटिटी ऍड ऑन करायची आहे किंवा कुठली प्राइस चेंज करायची त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही ऍड क्लिक करू शकता. राईट. आणि जर तुम्हाला टार्गेट स्टॉप लॉस लावायचा आहे तर तुम्ही सिंपल एक्झिट बटनावरती क्लिक करणार. एक्झिट बटनावरती मी क्लिक करतोय. वरती पुन्हा तुम्ही बघू शकता मला तेच ऑप्शन येत आहेत, ज्यावेळेस बाय प्रोसिजरला मला जे ऑप्शन आले होते तेच ऑप्शन येत आहेत. ओके. वेगळं काहीच नाहीये, जास्त कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये, सिंपल प्रोसेस असतात. माहिती तुम्ही इंट्राडे एमआयएस साठी स्टॉक बाय केला तर इंट्राडे एमआयएस ऑजेटिक सिलेक्ट असेल वरती. ओके. इंट्राडे एमआयएस मार्केट तुमचं जे सिलेक्ट असणार आहे. इथे जेव्हा आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस लावतो, स्टॉप लॉस साठी SLM आपण सिलेक्ट करणार. SLM मध्ये आपण ट्रिगर प्राइस जी असेल ती ट्रिगर प्राइस जी असेल, आता समजा 50 रुपये टाकली होती. राईट. तर इथे 50 रुपये मी सिलेक्ट केली ट्रिगर प्राइस मध्ये आणि सिंपल सेल केलं. ऑर्डर्स मध्ये बघू शकता तुम्ही आपला स्टॉप लॉस इथे लागलेला आहे. इथे आपण 50 रुपयाचा स्टॉप लॉस इथे लावून दिलेला आहे. ओके. सिंपल तुम्हाला जसं टार्गेट लावायचं पोर्टफोलिओ मध्ये तुमचा स्टॉक असणार आहे, सिलेक्ट करणार, एक्झिट बटनावरती क्लिक करणार, इंट्राडे एमआयएस ऍज इट सिलेक्ट असणार आहे. ठीक आहे. लिमिट मध्ये जाणार आपण, लिमिट टार्गेट साठी आपण यूज करतो, लक्षात ठेवा. लिमिट टार्गेट साठी SLM स्टॉप लॉस साठी. ओके. तर लिमिट मध्ये जसं की आता मला याला टार्गेट लावायचं 52.75 रुपये चालू आहे, तर मी एक सिंपल 60 रुपये सिलेक्ट करून देतो. मला 60 रुपयाचं टार्गेट हवं याला. मी 60 रुपये इथे सिलेक्ट केलं आणि सेल केलं. ओके. ऑर्डर मध्ये तुम्ही बघू शकता एक टार्गेटची एक स्टॉप लॉसची दोन्ही ऑर्डर माझ्या पडलेल्या आहे. मी स्टॉप लॉस लावला SLM मध्ये, जसं की तुम्ही बघू शकता इथे 50 रुपयाला माझा, आणि मी टार्गेट लावलंय त्याचं 60 रुपयाचं, ते इथे बघू शकता तुम्ही. दोघी ऑर्डर लागलेल्या आहे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये, तुम्ही बघू शकता इथे हा स्टॉक माझा आहे. ओके. त्यानंतर आपण चार्टिंगचं बघणार होतो. कुठल्याही स्टॉकचा समजा तुम्हाला एखादा चार्ट व्ह्यू करायचा आहे, म्हणजे एखादा स्टॉक असेल त्याचा तुम्हाला चार्ट बघायचा आहे की काय सध्या त्याची चार्टिंग टेक्निकल मध्ये काय गोष्टी चालू आहेत तर ते बघायचे असतील, त्याच्यावरती सिंपल तुम्ही कुठल्याही स्टॉकवरती क्लिक करणार. कॉर्नरला तुम्हाला कॅन्डल्सचे ऑप्शन येतात बघा इथे कॉर्नरला, त्या कॅन्डल्सच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करणार. तुम्ही कॅन्डलच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे चार्ट ओपन होऊन जातो. राईट. तर या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला वरती टाइम फ्रेमचे ऑप्शन येतात. तुम्हाला कुठली टाइम फ्रेम चूज करायची त्या ठिकाणी तुम्ही टाइम फ्रेम चूज करू शकता. समजा मी इथे आता 15 मिनिटाची सिलेक्ट केली तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम मला इथे दिसते. राईट. या प्रकारे तुम्ही इथला चार्ट बघू शकता कुठल्याही स्टॉकचा. तर आपण आता SIPचं बघणार आहोत. SIP कशी करायची. भरपूर क्लायंटचे रिगार्डिंग प्रश्न असतात की सर आम्हाला SIP सुरू करायची, मंथली करायची. भरपूर जण म्युच्युअल फंड्स मध्ये SIP सुरू करतात,
तर बेस्ट याच्यामध्ये असेल की तुम्ही स्वतःच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्वतः SIP सुरू करा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. राईट. म्हणजे कुठल्याही गोष्टी असतील जसं की त्याच्या स्प्लिट्स होणार असतील, डिव्हिडंड असेल, बोनस असेल, राईट, तर याचे सर्व काही फायदे असतील, राईट इश्यूज असतील, हे सर्व तुम्हाला मिळतात. ओके. तर हे म्युच्युअल फंड मध्ये न करता हे तुम्ही स्वतः करा. तुम्ही स्वतःच्या SIP क्रिएट करा. हे खूप बेस्ट असतं. स्विंगसाठी तुम्ही ते स्टॉक्स घेऊ शकतात तुमचे, राईट. तर आता SIP कशी लावायची, कसे ऍड ऑन करायचे, कसं त्याच्यामध्ये पर्चेसिंग करायचं, हे सगळं आपण तुम्हाला आता दाखवणार. तर जेव्हा तुम्ही फर्स्ट याच्यावरती ओपन होतात तर तुमचं हे पेज ओपन होतं. 2 नंबरला तुम्हाला खाली ऑर्डर्स दिसत आहेत, तिथे ऑर्डर्स, यामध्ये तुम्ही जेव्हा क्लिक करणार तर सगळ्यात शेवटी तुम्हाला SIP हे ऑप्शन दिसतं. ओके. तर SIP वर आपण क्लिक करणार. SIP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक ग्रीन कलरचं बटन दिसतं, ऍड SIP म्हणून. त्या प्लस आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं की आता तुम्हाला कोणाच्या मुलांच्या नावाने असेल किंवा काही फ्युचर प्लॅनिंग असेल, काही की तुमचे पुढे चालून काय प्लॅनिंग असतील, त्या हिशोबाने तुम्हाला SIP करायचे असेल तर त्या SIP ला तुम्ही काही नाव देऊ शकतात, राईट. जसं मी याला नाव देतोय, माझंच नाव देतो एस. आणि इथे तुम्हाला खाली ऑप्शन बघू शकतात तुम्ही. तुम्हाला फ्रिक्वेन्सी किती ठेवायची, म्हणजे तुम्हाला स्टॉक त्याच्यामध्ये ऍड ऑन कसे करायचे. फ्रिक्वेन्सी मध्ये येतं डेली, वीकली, फोर नाईटली आणि मंथली, राईट. तर तुम्हाला कधी किती डेजच्या याच्यामध्ये तुम्हाला ते स्टॉक ऍड करायचे हे तुम्ही इथे ठरवू शकतात. जसं की मी आता इथे वीकली सिलेक्ट करतोय एक अंदाज एक्झाम्पलसाठी, राईट. तर स्टार्ट डेट आणि एंड डेट येते त्याची. तर आपण तुम्ही स्टार्ट डेट मध्ये कधीपासून तुम्हाला सुरुवात करायची हे तुम्ही सिलेक्ट करू शकतात. जसं की इथे डेट असते, ती डेट तुम्ही चूज करून इथे टाकू शकतात. ओके. तर डेट इथे सिलेक्ट केली. त्याच्यानंतर किती पिरियड साठी तुम्हाला हा ठेवायचा आहे, म्हणजे SIP किती दिवसांसाठी ठेवायची, याच्यासाठी तुम्हाला वीक्स येतात, तिथे वीक्स मध्ये येतात इथे. तर किती वीक्स साठी ठेवायचं, कारण की आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे वीकली. ओके. तर वीक्स तुम्हाला विचारतील. जसं की मी आता 50 वीक साठी ठेवतो इथे. आणि याच्यामध्ये ऍड स्क्रिप्ट, हे बघा तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल ऍड स्क्रिप्ट म्हणून. तर कुठला स्टॉक तुम्हाला ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये, किंवा कुठल्या स्टॉकला SIP सुरू करायची, हे तुम्ही इथे ठरवू शकता. त्या ऍड स्क्रिप्टला मी इथे सिंपल क्लिक करतोय. कुठलाही स्टॉक टाकतोय मी. जसं की टाटा मोटर्स असेल, टाटा मोटर्सची एक क्वांटिटी इथे दिसते मला, सेव्ह. ओके. टाटा मोटर्स मी ऍड केला. जर तुम्हाला 2, 3 असे काही सुरू करायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकतात. ओके. जसं की अजून एक मी तुम्हाला दाखवून देतो, टाटा स्टील. इथे तुम्हाला 2 ऑप्शन येतात. हे पहिले लक्षात ठेवा की क्वांटिटी आणि अमाऊंट हे 2 ऑप्शन येतील तुम्हाला SIP मध्ये ऍड करण्यासाठी. पण प्रेफर असं असतं की तुम्ही क्वांटिटी मध्ये सिलेक्ट करा. क्वांटिटी का बेस्ट असतं, कारण की कुठलाही स्टॉक असेल, समजा आता तुम्ही बघू शकता टाटा स्टील चालू आहे 141 रुपये. ओके. तुम्ही समजा 1,000 रुपये सिलेक्ट केलेले आहे, अमाऊंट मध्ये टाकून तुम्ही 1,000 रुपये SIP सुरू केली आहे, की विकली मी 1,000 रुपये SIP मध्ये गुंतवू शकतो. पण 1,000 रुपये टाकल्याने काय होतं, की समजा तुम्ही 1,000 रुपये टाकले तर एखाद दोन स्टॉक कमी होऊन जातील. किती रुपयावरनं, 40 रुपयावरनं किंवा 50 रुपयावरनं. तर असं न होता आपण काय करून घेऊ, इथे सिंपल तुम्ही कधी क्वांटिटी सिलेक्ट करणार. क्वांटिटी बेस्ट असते, मार्केट प्राइसला तो बाय होऊन जातो. ओके. आणि त्या प्राइस ऍव्हरेज होत चालतात, म्हणजे जसं जसं तुम्ही आता घेताय तर ते ऍव्हरेज होत चालतील. वीकली जसं तुमचे स्टॉक ऍड होते ते ऍव्हरेज होऊन जाते. तर सिंपल मी आता इथे एक क्वांटिटी आणि सेव्ह. ओके. या प्रकारे मी केलेलं आहे. आणि क्रिएट SIP. ओके. तर माझी इथे तुम्ही बघू शकतात SIP क्रिएट झाली. इथे तुम्हाला हे पूर्ण दिसेल. रजिस्ट्रेशन डेट कधी, स्टार्ट डेट कधी आहे, तिची ड्यू डेट कधी, म्हणजे पुढचं कधी येणार आहे, पुढचा स्टॉक ऍड कधी होणार आहे, राईट. आणि आपण ही कधी एक्झिक्युशन केली त्याची डेट येते. SIP ची एक ID क्रिएट होऊन येते तुमच्या समोर, ती खाली येईल तुम्हाला. ओके. तर अशा प्रकारे आपण SIP क्रिएट करू शकतो. ओके. SIP चं तुम्हाला समजच असेल. त्यानंतर असतं बाजूला GTD. GTD तुम्ही बघू शकता तिथे, SIP बास्केट आणि GTD. एक्झिक्युटेड ऑर्डरच्याच बाजूला तुम्हाला GTD म्हणून ऑप्शन येतं. GTD कशासाठी वापरतो आपण, जर कुठलाही स्विंगचे स्टॉक असतील, इंट्राडेचे स्टॉक्स असतील, असे स्टॉक जे तुम्हाला काहीतरी ठराविक प्राइसलाच बाय करायचे, म्हणजे कुठला तरी एक अशी प्राइस आहे, त्या प्राइसला जर तो येतोय कधीही, तर त्यावेळेस तो बाय होऊन तुमच्याच डिमॅट अकाउंटमध्ये बाय होऊन जाईल. तर त्यासाठी आपण GTD यूज करत असतो. कुठलाही स्टॉक असेल तिथे तुम्ही ट्रिगर प्राइस लावून ठेवू शकता त्याला. सर्च करून सिंपल ट्रिगर प्राइस सिंगल येते इथे. ट्रिगर प्राइस मध्ये समजा आता तो 444.43 इथे इन्क्लूड आहे. त्याची आता प्राइस चालू 467.02, 68 झाली. तर जर समजा तुम्हाला 300 रुपयाला बाय करायचं आहे, 250 रुपयाला बाय करायचं आहे, तर तुम्ही ट्रिगर प्राइस मध्ये ती प्राइस टाकून क्रिएट GTD करून देणार. म्हणजे ज्याही वेळेस तो प्राइस कधी जर त्या प्राइसला आला तर ऑटोमॅटिकली इथे हा बाय होऊन जाईल. याला म्हणतो आपण GTD.
ही सिंपल इथे जीटीडी ऑर्डर तुम्हाला दिसली असेल. ओके. त्यानंतर मेन आणि महत्वाचं आता आपण आयपीओचं बघणार आहोत की आयपीओ कशा प्रकारे अप्लाय केलं जातं, कारण भरपूर लोकांचे चुका होऊन जातात त्याच्यामध्ये, काही वेगळ्या टिक होऊन जातात किंवा पेमेंट होत नाही. तर या सिंपल गोष्टींसाठी मी तुम्हाला दाखवतोय. खाली तुम्हाला इथे मोर ऑप्शन येतं, मोर, त्या मोर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मोर वरती क्लिक केल्यानंतर अकाउंट मध्ये यायचंय. अकाउंट मध्ये तुम्ही जसे याल तर खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे आयपीओ दिसेल. 5 नंबरला इथे आयपीओ सेक्शन दिसतं तुम्हाला. या आयपीओ सेक्शनला क्लिक करायचंय. एक नवीन वेब पोर्टल तुमच्या समोर ओपन होऊन जाईल. भरपूर जणांचं काय होतं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे स्क्रीन येऊन जाते ओपन केल्याने गेल्यानंतर, अशा प्रकारे. त्यामुळे त्यांना अप्लाय करायला किंवा त्या गोष्टींना थोडा इश्यू येत असतो. सिंपल तुम्ही जर वापरत असाल तर क्रोम ब्राउझर यूज करा, जेणेकरून तुम्हाला ते हँडल करायला पण खूप सोपं पडतं. साईटला तुम्हाला वरती कोपऱ्याला 3 डॉट दिसत आहे, राईट. या 3 डॉट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली जर तुम्ही आले तर इथे डेस्कटॉप साईट म्हणून तुम्हाला लिहून येतं. हे डेस्कटॉप साईट समोर जो चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक जेव्हा तुम्ही कराल तर ही स्क्रीन तुम्हाला झूम किंवा झूम आउट तुम्ही करू शकता, राईट. म्हणजे इझिली हँडल होते ही गोष्ट. कुठलाही आता तुम्हाला इथे आयपीओ येतात, जे आयपीओ आता सध्या चालू आहे त्यांची इथे नाव येतात तुम्हाला, राईट. त्याची स्टार्ट डेट, एंड डेट कधीपर्यंत आहे ती येते, प्राइस रेंज कधीपर्यंत ते कधीपर्यंत किती प्राइस पर्यंत तो ठेवला गेलेला आहे, आणि मिनिमम क्वांटिटी तुम्ही किती बाय करू शकतात हे तुम्ही इथे दिलेलं असतं. ओके. सिंपल कुठला एखादा आयपीओ असेल त्याला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्यासमोर तुम्ही जे अप्लाय नावाचं बटन असतं, त्या अप्लाय नावाच्या बटनवरती तुम्ही क्लिक जेव्हा कराल तर असा एक पॉपअप तुमच्या समोर ओपन होईल. ओके. तर इथे काय करायचं तुम्हाला, जी कॅटेगरी असते या कॅटेगरीमध्ये आय एन डी म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल, तर हे इंडिव्हिज्युअलच सिलेक्ट ठेवायचं, याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नाही करायचे तुम्हाला. ओके. आणि जी बँक, कुठलीही बँक असेल याच्यासाठी असं कुठलंही प्रेफर नसतं की तुमचं डीमॅट अकाउंटला जी बँक लिंक आहे त्याच बँकेवरनं पेमेंट झालं पाहिजे, तर असं कुठलंही याच्यामध्ये हे नसतं. तर त्यासाठी तुम्ही सिंपल युपीआय आयडी वरती क्लिक करणार. ज्याही कोणाच्या बँक अकाउंटवरनं तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे डीमॅटसाठी, तर ती सिंपल युपीआय आयडी तुम्ही इथे टाकणार. जसं की मी आता टाकतोय ती युपीआय आयडी इथे तुम्ही टाकली. डीपीआय आयडी तुमची सिलेक्ट असणार आहे समोर. आणि खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात, हे बघू शकता तुम्ही. 3 कट ऑफ प्राइसचे ऑप्शन दिसतात. तर सिंपल जी सुरुवातीची सगळ्यात पहिली जी कट ऑफ प्राइस आहे त्यावरती तुम्ही क्लिक करणार. बाकी दुसरे कुठे तुम्हाला क्लिक करायचं नाहीये. तुम्ही करू शकतात 3 लॉटला पण बीड करू शकतात, पण याच्यामध्ये तुम्हाला अलर्ट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण की हे जे आयपीओ असतात ते आयपीओचा फुल फॉर्मच असतो की इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय, हे पब्लिकसाठी ऑफर केले जातात. आणि हे रिटेलरसाठी का दिले जातात की यांच्याकडे फंड कमी असतो किंवा कॅपिटल कमी असतं, म्हणून हे आयपीओचं सेक्शन आपल्यासाठी दिलेलं असतं, पब्लिकसाठी. तर जर तुम्ही 3-3 लॉटला जर अप्लाय करताय तर ते त्यांना समजून जातं की म्हणजे यांच्याकडे कॅपिटल जास्त असू शकतं, किंवा हे आर एन आहे किंवा वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडले जातात, रिटेलर कॅटेगरीमध्ये मोडले जात नाही. तर त्यासाठी आपण सिंपल कट ऑफ प्राइसवर सिंपल एकच लॉटला अप्लाय करणार आहे. जर तुम्हाला जास्त आयपीओ हवे असतील किंवा जास्त बिड्स हवे असतील तर सिंपल तुम्ही तुमच्या घरातल्यांचे किंवा फॅमिली मेंबर्स मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतात आणि त्या प्रत्येक डीमॅट अकाउंटवरनं सिंगल सिंगल लॉटला अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये काय होतं, तुमचे 2 चान्सेस वाढतात. एक तर फर्स्ट असतं की तुम्हाला लागण्याचे चान्सेस वाढून जातात आयपीओचे, आणि सेकंड असं की जर जास्त डीमॅट अकाउंट असेल प्रत्येकाला जर लागून गेला त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या क्वांटिटी पण मिळून जातात बल्कमध्ये, राईट. असं. तर सिंपल फर्स्ट कट ऑफ वरती तुम्ही क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला अमाऊंट येते इथे की किती अमाऊंट तुम्हाला पे करायची या ठिकाणी, 14,877 रुपये, सिंपल. आणि जेव्हा तुम्ही सबमिटवर क्लिक करणार, सबमिटवर क्लिक केल्यानंतर ऑर्डर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसून जाईल की प्लॅटिनम नावाचा आयपीओ होता, ऍप्लिकेशन नंबर तुमचा क्रिएट झालाय, टाइम काय आहे, पेमेंट स्टेटसला ठिकाणी एन येईल आणि स्टेटस पेंडिंग येईल. तर तुम्ही ज्या युपीआय आयडीचं दिलेलं आहे, जे ज्या ऍप रिगार्डिंग जी युपीआय आयडी असेल तुमचा, फोन पे, गुगल पे, तर याची जी युपीआय आयडी असेल ती युपीआय आयडी वरती एक पेमेंट रिक्वेस्ट जनरेट होते. आणि तिथे सिंपल जाऊन, जसे की तुम्ही जर फोन पे वरती करताय तर फोन पे वरती तुम्हाला जिथे तुम्ही QR कोड स्कॅन करतात वरती, त्या ठिकाणी त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशनचं बेल असतं, त्या ठिकाणी तुम्हाला तिथे आयपीओ ची रिक्वेस्ट जनरेट होऊन येते. सिंपल तुम्हाला तिथे क्लिक करून त्याला पे करायचंय, युपीआय तुमचा युपीआय पिन टाकून. आणि जर तुम्ही गुगल पे वरनं करताय तर गुगल पेच्या सिंपल तुम्ही होम पेज वरती जर आला तर कॉर्नरला तुम्हाला तुमचा एक प्रोफाईल फोटो दिसतो गुगल पेला कॉर्नरला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला एक ऑटो पे म्हणून देऊन येईल 3rd नंबरला. तर ऑटो पे वरती क्लिक करून त्यानंतर तुम्हाला पेंडिंग मध्ये आपली आयपीओ ची रिक्वेस्ट जनरेट झालेली दिसेल, तिथे जाऊन तुम्हाला मॅन्डेट करायचंय.
गुगल पेला तुम्हाला विचारतं मॅन्डेट आणि फोन पेला येतं तुम्हाला पे, राईट. ते हे दोन ऑप्शन येतील आणि सिंपल जसे तुम्ही पे करणार तर त्याच्या अर्ध्या ते पाऊण तासाच्या आत इथे तुम्हाला जो पेमेंट स्टेटस दिसतंय, इथे जे आता एनए दिसतंय, तर जेव्हा तुम्ही पेमेंट कराल तर इथे ऍक्सेप्टेड बाय इन्व्हेस्टर असा एक पॉपअप लिहून येतो. तर जेव्हा तुम्हाला इथे लिहून तर समजून जायचं आहे की तुमचा आयपीओ अलॉट झालेला आहे. ओके. तर भरपूर क्लायंटचा रिक्वेस्ट होता की त्यांना रिपोर्ट्स काढता येत नाही किंवा त्यांचा पीएनएल रिपोर्ट बघता येत नाही. डेलीचा पीएनएल असेल, त्यांचा लेजर रिपोर्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट नोट असेल, तर या सगळ्या गोष्टी त्यांना बघता येत नाही. जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवर येतात तर होम स्क्रीनवर आल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला मोर ऑप्शन येतं. या मोर ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर तुम्हाला अकाउंट येते. तिथे अकाउंटवरती क्लिक करणार, सर्वात फर्स्टच ऑप्शन तुमचा रिपोर्ट्स म्हणून येईल. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही रिपोर्ट्स. तर रिपोर्ट्स वरती तुम्हाला क्लिक करायचंय. रिपोर्ट्स वरती तुम्ही जेव्हा क्लिक करणार तर वरती तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील. जसे मी तुम्हाला पहिले पण वाचून दाखवलं होतं फंड विड्रॉच्या वेळेस, की होम, पोर्टफोलिओ, टीपी, रिपोर्ट्स, फंड्स, प्रोफाईल, रेफरन्स, सर्क्युलर्स आणि एक्सटर्नल एंट्री. तर वरती तुम्हाला जे रिपोर्ट दिसतंय यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. रिपोर्ट्स वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला लेजर रिपोर्ट हवा असेल तुमचा, तर कुठल्या तारखेपासून तर कुठल्या तारखेपर्यंत हवा आहे ती तारीख तुम्ही इथे चूज करणार. राईट, सिंपली ती तारीख सिलेक्ट करणार आणि सबमिट जेव्हा तुम्ही कराल तर सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला बघा दोन ऑप्शन येतात कोपऱ्याला, एक पीडीएफ आणि एक्सेल. तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, एक तर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि एक एक्सेल फॉर्मॅटमध्ये. ओके. त्यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्ट नोट. कॉन्ट्रॅक्ट नोट बी सेम असेल, फ्रॉम डेट ते टू डेट, म्हणजे कधी ते कुठपर्यंत ते हे तुमची डेट विचारेल आणि सिंपल तुम्ही सबमिट केलं की कॉन्ट्रॅक्ट नोट तुमची इथे खाली ओपन होऊन जाते. ओके. कॉन्ट्रॅक्ट नोट ओपन झाल्यानंतर दोन ऑप्शन पण येतील तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी, पीडीएफ आणि एक्सेल. हे सबमिट केल्यानंतर ओके. पीएनएल रिपोर्ट सेम असेल. पीएनएल रिपोर्ट मध्ये पण तुम्ही फ्रॉम डेट ते टू डेट टाकणार. राईट, इक्विटीचं आहे की एफएनओचं आहे हे सिलेक्ट करणार अगोदर. राईट, आणि ते जसंही तुम्ही सबमिट करणार तर तुमच्या समोर ते इथेही ओपन होईल आणि तुम्ही त्याला डाउनलोड देखील करू शकता पीडीएफ आणि एक्सेल फॉर्मॅटमध्ये. ओके. त्यानंतर तुमचा टीपी होल्डिंग्स, म्हणजे तुम्ही होल्डिंग्स कधी घेतलेले आहे, त्याची आता काय प्राइस चालू आहे, त्याला तुम्हाला ब्रोकरेज किती लागलेलं आहे, या सगळ्या काही गोष्टी असतील तुम्हाला जर डिटेलमध्ये हव्या असतील तर तुम्ही डीपी होल्डिंग यावरती क्लिक करायचे. इथे बघू शकता तुम्ही रिपोर्टच्याच बाजूला डीपी लिहिलेले. डीपी वरती क्लिक करणार, सगळ्यात फर्स्ट ऑप्शनच तुम्हाला डीपी होल्डिंग सिलेक्ट होतो. डीपी क्लायंटसाठी ऍज इट इज सिलेक्ट असणार आहे. कधीपर्यंत म्हणजे कुठपर्यंत, आजच्या डेट पर्यंत तुम्हाला पाहिजेत का, तर ती डेट सिलेक्ट करायची आणि सबमिट करायचं. सिंपल तुम्ही बघू शकता दोन ऑप्शन येतील, पीडीएफ आणि एक्सेल. सिंपल पीडीएफ मध्ये हवे असेल तर पीडीएफ डाउनलोड करणार, एक्सेल हवे असेल तर एक्सेल मध्ये डाउनलोड करणार. ओके. तर अपेक्षा आहे सर्वांना हे गोष्टी, हे मुद्दे, या गोष्टी सर्व समजल्या असतील. तुम्ही नोट करून ठेवल्या असतील गोष्टी काही, आणि काही तुमच्या डाऊट्स असतील ते देखील तुम्ही लिहून ठेवलेले असतील. तर आपण क्वेश्चन आन्सर सेशनकडे वळतोय. जर आता मी जे काही सर्व काही शिकवलं तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आता विचारू शकतात. ठीक आहे. सर, येस मॅम. जसं बाय करून दाखवलं तसा एक शॉर्ट सेल करून दाखवाल का? ओके, लगेच. तर शॉर्ट सेल आपण एक करून दाखवतोय. आता सिंपल मी कुठलंही आता एका वॉच लिस्ट मध्ये ऍड केलं होतं, जसं की आता डेमो. तर एक गोल्ड बिझनेस सिलेक्ट केला. सिंपल जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय तर बाय आणि सेल दोन ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतील. तर खाली सिंपल तुम्हाला सेल बटन वरती क्लिक करायचं आहे.
सेल बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती 4 ऑप्शन दिसतात. डिलिव्हरी, इंट्राडे एम आय, सीओ, बीओ. शॉर्ट सेल हा डिलिव्हरीसाठी कधीच होत नसतो, इंट्राडे एम आय साठीच होत असतो. त्यामुळे आपण इंट्राडे एम आय ऍज इट इज तिथे सिलेक्ट करणार. तुम्हाला खाली टाईप मध्ये विचारतील, लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम. ओके. तर सेलच्या ठिकाणी आपण लिमिट केवळ सिलेक्ट करतो जर तुम्हाला मार्केट प्राइसच्या माझी स्क्रीन दिसत नव्हती का तुम्हाला? ओके. सिंपल कुठलाही स्टॉक असेल, गोल्ड बीज वरती मी सिलेक्ट केलं. गोल्ड बीज वरती सिलेक्ट केल्यानंतर खाली 2 ऑप्शन तुमच्या समोर येतील, बाय आणि सेल. सेल वरती मी क्लिक करणार आहे. सेल वरती क्लिक केल्यानंतर सिंपल 4 ऑप्शन तुमच्या समोर येतील, डिलिव्हरी, इंट्राडे एम आय, सीओ आणि बीओ. ओके. तर इंट्राडे एम आय वर तुम्ही पहिले पण ऐकलं की डिलिव्हरीसाठी शॉर्ट सेल होत नाही कधी, इंट्राडे एम आय साठीच होत असतो. तर इंट्राडे एम आय आपण सिलेक्ट करणार. इंट्राडे एम आय सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला 4 ऑप्शन विचारले जातील, लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम. तर नोट डाऊन करून ठेवा. लिमिट आपण कधी यूज करणार, जेव्हा मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला सेल करायचं असेल तर तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार, राईट. बायची जी प्रोसिजर आहे ना, बायची प्रोसिजर सिंपल तुम्हाला शॉर्ट सेलिंग साठी उलटी करायची. ओके. म्हणजे खालची प्राइस वरती आणायची. तुम्हाला लिमिट आपण बायला कधी यूज करतो, खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी. ओके. शॉर्ट सेलला लिमिट कधी यूज करणार, वरच्या प्राइसला बाय करण्यासाठी. मार्केट कधी सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसला जर बाय करायचं तर मार्केट प्राइसला. आणि एसएलएम कधी सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसच्या जर खालच्या प्राइसला बाय करायचं आहे तर एसएलएम सिलेक्ट करणार. बाईंगची प्रोसिजर जी आहे ती शॉर्ट सेलिंगची फक्त उलटी असणार आहे. लिमिट आपण बायला कसं लिमिट आपण यूज करतो खालच्या प्राइसला, तर शॉर्ट सेलिंगला वरच्या प्राइसला यूज करणार. एसएलएम कधी सिलेक्ट करतो आपण बायला वरच्या प्राइसला, तर शॉर्ट सेलिंग साठी खालच्या प्राइसला. बस त्यांना उलटा करायचंय, लिमिट आणि एसएलएम खालीवर न्यायचंय. तर ही प्रोसिजर असते शॉर्ट सेलिंग साठी. तर आपण लिमिट वरच्या प्राइसला बाय करतो तर लिमिट सिलेक्ट करणार, मार्केट प्राइस साठी मार्केट सिलेक्ट करणार, खालच्या प्राइस साठी एसएलएम सिलेक्ट करणार. तर मार्केट प्राइस जर मी सध्या बाय करतोय, एक क्वांटिटी डे सिलेक्ट असणार आहे व्हॅलिडिटी मध्ये, आणि सिंपल सेल करून टाकणार. ओके. तुम्ही बघू शकता पोर्टफोलिओ मध्ये तिथे मी शॉर्ट सेल देखील केलेला होता तो. ओके. मॅम समजलंय तुम्हाला शॉर्ट सेलिंग कसं करायचंय? येस सर. ओके. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न? येस सर. बोला मॅम. सर एक तर जीटीटी ला जो ब्रोकरेज लागतो तो ओके. डिलिव्हरीचा ब्रोकरेज लागतो ना, राईट. आणि दुसरं की फंड्स ऍड करताना तिथे 9 रुपीज प्लस जीएसटी असे टोटल 14.85 रुपीज कट होतात अकाउंट मधून दरवेळेस. ओके. तर तर त्याला ओके, ऑप्शन नाहीये. त्याच्यासाठी ऑप्शन आहे ना. आता तुम्ही जर युपीआय वरती पेमेंट करतायत, युपीआय वरती, हा. तर तुम्हाला 11 रुपये चार्जेस लागतात त्याचे. एक सिंपल जर बघायला गेलं तर 11 रुपये चार्जेस असतात कुठल्याही ट्रान्झॅक्शनला. जर युपीआय वरती तुम्ही पेमेंट करताय ते कितीही करा तुम्ही, 10 हा. रुपये करा किंवा 1 लाख रुपये करा, त्याच्यासाठी तुम्हाला हा. 11 रुपये चार्जेस लागणारच. यासाठी एक सिंपल प्रोसिजर आपण बनवून ठेवली की जर तुम्हाला विदाऊट कुठलेही चार्जेस न लागता जी अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करताय तीच अमाऊंट इकडे ट्रान्सफर झाली पाहिजे. तर त्यासाठी हा. सिंपल तुम्ही बँक ऍड करून प्रोसेस करू शकतात. बँक ऍडिंगची प्रोसेस कशी असते, तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ग्रुपवरती पण एक मेसेज येऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेक फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये फोन पेला किंवा गुगल पेला ती बँक ऍड करून ठेवायची तुम्हाला. आणि त्याच्यावरच हा. तुम्ही जसं कोणालाही पेमेंट करतो आपण मोबाईल नंबरवरती जसं पेमेंट करतो किंवा जसं हा. फोन पेला आपण पेमेंट करतो, सिंपल त्या प्रकारे पेमेंट करायचंय. तुमचं जितकं पेमेंट असेल 100, 200, 500, 1000, लाख, तेवढं पेमेंट तुम्ही जर करता तर तेवढं पेमेंट पूर्णच्या पूर्ण इथे ऍड होऊन जातं आणि कुठलेही चार्जेस लागत नाही. ओके. ओके. ती ग्रुपला येणार आहे हो, एक थोड्याच वेळामध्ये मी ग्रुपला शेअर टेलिग्रामला. करून देईन. ठीक आहे. टेलिग्रामला. तुम्ही कुठल्या टेलिग्रामलाही पाठवून देईल, व्हॉट्सअप ग्रुपला देखील पाठवून देईल. याची जी ओके. रेकॉर्डिंग येईल ना, आणि तर रेकॉर्डिंग सोबत मी ते दोन्ही पाठवून देईल. ठीक आहे. ओके. आणि दुसरं असं सर की आता जसं तुम्ही दाखवलं की तुमचे 2 अकाउंट्स आहे, ओके. युनियन बँक आणि दुसरा कुठला, तर तसं जर मला दुसरा पण अकाउंट ऍड करायचं आहे मग त्या याच्यात कसं करायचं? सिंपल मॅम. तुम्ही डिमॅट डिपार्टमेंटचे जे आपले नंबर तेजस सर, करण सर किंवा रोहित सर, त्यांना सिंपल हम्म. तुम्हाला त्या बँक अकाउंटच्या डिटेल्स द्यावं लागतील आणि एक फॉर्म बनावा लागतो. तुमचा एक फॉर्म क्रिएट करून आपल्याला पाठवावा लागतो. त्याच्यानंतर तुमची बँक ऍड होऊन जाते एक 3 ते 4 दिवसाच्या. ठीक आहे. ओके. येस. आणि सर एक अजून प्रश्न होता की माझा ना झिरोधाला अकाउंट आहे, ओके. म्हणजे ट्रेडजिनीला पण आहे आणि झिरोधाला पण आहे. ओके. तर मला दोघंच कंटिन्यू करायचे. तर झिरोधाला माझं काय झालं होतं की जो अकाउंट ऍड होता त्याला, हम्म. तो माझा सॅलरी अकाउंट होता दुसऱ्या ऑफिसचा, तर तो मी क्लोज केलं ते अकाउंट.
ओके आणि मग नंतर मध्ये तो त्याच्यात कुठलाही अकाउंट ऍड नव्हता. मग मी आता एक दीड वर्षापूर्वी तो अकाउंट ऍड केला त्याच्यात, दुसरा म्हणजे मॉडीफाय केला तो अकाउंट. आयसीआयसीआय वरून एचडीएफसी ची डिटेल्स टाकली. ओके तर आता जे मध्ये त्यावेळेस जे डिव्हिडंड्स मिळाले, पीएफसी आणि आयओसी माझ्याकडे 2020 पासून स्टॉक्स आहे, 2020-21 पासून. तर ते मध्ये जे डिव्हिडंड मिळाले ते मला कुठेच शो करत नाहीये. हे सिंपल मॅम, तुमची जर तुम्ही बोललात की आयसीआयसीआय बँक तुमची सिलेक्ट होती, तर सर्व काही हा. डिव्हिडंड तुमच्या आयसीआयसीआय बँकेवरतीच आलेले असतील. कारण की जी बँक लिंक असते त्याच बँक अकाउंटवरती तुम्हाला डिव्हिडंड नाही, जमा होत असते. मध्ये ज्या वेळेस तो अकाउंट बंद होता, मी हं. त्यावेळेस विचारते. बंद असलं तरी मॅम त्याच्यावरतीच तुम्हाला ते येणार आहे. जर ते अकाउंट तुमचं बंद असेल तर ते ट्रान्झॅक्शन इनव्हॅलिड होऊन जाणार आहे, राईट. त्यामध्ये आपण ओके. कुठलंही काही करू शकत नाही, कारण की आपल्याला बँक आपल्या प्रत्येक वेळेस चेक करत राहणे की आपलं बँक प्रॉपर वर्क करते का, आपली बँक चालू आहे का, अकाउंट आपलं मायनस मध्ये नाही ना, त्या सगळ्या गोष्टींची हा. आपल्याला काळजी घ्यायची, राईट. कुठले तुम्ही डिमेट ओके. अकाउंट वगैरे जर यूज करताय. त्यांचं काय असतं, ओके. सेबीचे एक प्रॉपरली रूल्स असतात की हम्म. डिव्हिडंड कुठलाही डिक्लेअर होतो, काही डिक्लेअर असेल तर तुमच्या डिमॅट अकाउंटला जी बँक लिंक असेल त्या त्या बँकवरतीच ते प्रोसेस करतात. मग ती बँक तुमची बंद असू द्या किंवा ती मायनस मध्ये असू द्या किंवा काही इश्यू असू द्या, त्या बँक जर त्यांच्याकडनं ट्रान्झॅक्शन नाही झालं तर ते फेल्ड होऊन जाणार आहे, राईट. ओके. पण सर आता जे मध्ये मी ऍड केलं, हम्म. आता मी आयसीआयसीआय काढून तिथे एचडीएफसी ऍड केलं. ओके. मग त्यावेळेसचे जे डिव्हिडंड मला मिळाले ते हम्म. म्हणजे मिळालेच नाही, मला मेसेज वगैरे काहीच आला नाही. मग ओके. त्यावेळेस त्या सिनेरिओ मध्ये कसं असतं? म्हणजे तुम्ही बँक एचडीएफसी जेव्हा ऍड केली त्याच्यानंतर जे काही डिव्हिडंड तुमचे आले ते सुद्धा देखील तुम्हाला जमा झाले नाही ते असं. सुद्धा नाही मिळाले, कारण आता पीएफसी चे आले काही लोकांचे. ओके. आता माझ्याकडे पीएफसी चे 12 शेअर्स आहे. ओके. तर 3.5 रुपये का 4 रुपयाचं काहीतरी डिव्हिडंड डिक्लेअर झालंय. ओके. तर हे बघा तर मॅम, ते काही लोकांचे काल आले पण मला आलाच नाहीये तो. ओके, तुम्ही आत्ताच बोलतायत का रिसेंटली? हो, आता ओके. रिसेंटली जे तर काल मॅम, वगैरे कुठेतरी हे झाले, क्रेडिट झाले. अच्छा, ओके. तर आहे ना मॅम, सिंपल याचं कसं असतं, डिव्हिडंडचं काही वेळेस त्यांची एक्झिट वेगळी असते आणि तेव्हा ते क्रेडिट करतात डिव्हिडंड. हम्म. तर डिव्हिडंड हम्म. क्रेडिट करण्याची तारीख वेगळी असते. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते कधी क्रेडिट होणार आहे याची तारीख वेगळी असते, ती तुम्हाला शो होत नाही. तर ती तुम्हाला जर तुम्ही सिंपल ट्रेडिंग व्ह्यू जर सर्च केलं, ट्रेडिंग व्ह्यूवर जर तो कुठलाही स्टॉक तुम्ही टाकताय, तर डिव्हिडंड हम्म. जेव्हा सेक्शनवरती क्लिक करणार तर तुम्हाला ती पेमेंट तुमच्या बँकमध्ये कधी ट्रान्सफर होणार याची क्लिअर कट डेट दिसते तुम्हाला, राईट. तर हे त्यांचं ओके. बोर्ड मीटिंग नंतर ठरतं. म्हणजे एक्झिट नसते, ओके. एक्झिट खूप वेगळी असते आणि तुमची बँकमध्ये जी पेमेंट डेट जमा होण्याची डेट असते ही वेगळी असते, ठीक आहे. ऍक्च्युली म्हणूनच मी टेलिग्रामला काल मेसेज टाकलेला, तर लोकांचं म्हणणं होतं की मार्च मध्ये येणार आहे. पण काल एकाचा मेसेज आला की डिव्हिडंड आले, म्हणून मी तुम्हाला विचारते. काय हरकत नाही मॅम, मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये ना आपल्या डिमेट डिपार्टमेंटचे नंबर दिले, तेजस सर, रोहित सर, करण सर. तर हा. त्यांना देखील तुम्ही कॉल लावून एकदा इन्क्वायरी करून घ्या, ते पण एकदा चेक करून घेतील. जर काय इश्यू येत असेल तर ते पण क्लिअर आणि सॉल्व्ह करून देतील, ठीक आहे. ओके. येस. आणि सर म्हणजे सपोज एखादी XY कंपनी आहे, तर ओके. त्या कंपनीला आपल्या अकाउंटशी काही घेणं देणं नाहीये ना, ते तर आपल्या ब्रोकरेज थ्रूच आपल्याला डिव्हिडंड देणार ना? ब्रोकरेज थ्रू काही नाही मॅम. तुम्ही जर त्याच्यामध्ये स्टॉक घेतलेले आहे, तर स्टॉक हा. घेतले म्हणजे तुम्ही तितक्या पर्सेंटचे तुम्ही हिस्सेदार झालात त्या कंपनीचे, राईट. नाही, म्हणजे अशा केसमध्ये जेव्हा की आपण जे आपलं बँक अकाउंट आहे ते स्विच करतो, ओके. त्या केसमध्ये तर ते ब्रोकरेज थ्रूच आपल्याला डिव्हिडंड मिळतं ना? नाही नाही मॅम, कन्सेप्ट ब्रोकर चुकीची आहे थ्रू, सॉरी, तुमची. ब्रोकरेज म्हणते मी, ब्रोकर थ्रू. हो, नाही नाही, ब्रोकर थ्रू नाही मिळत. हे पूर्ण तुमच्याकडनं सेबीकडनंच मिळणार आहे तुम्हाला. हा जो डिव्हिडंड आहे त्याच्यामध्ये ब्रोकरचा आणि तुमच्या डिव्हिडंडचा काहीच संबंध नसतो. ओके. डिव्हिडंड हा पण मग जमा आता होतो. सपोज त्या XY कंपनी मग कडे माझं आयसीआयसीआय बँकेचं जे डिटेल्स होत्या त्या अजून पण आहे हो हो. आणि त्या मॉडिफाईड झाल्या नाही एचडीएफसी मध्ये, तर ओके, त्या केसमध्ये मला मिळणारच नाही म्हणजे ते. राईट. नाही मिळणार. पण मग ते मी अपडेट कसं करायचं मग की माझं अकाउंट तो बंद होऊन हा ऍड झालाय? ब्रोकरशी त्यावेळेस तुम्हाला ब्रोकरशी कनेक्ट करावं लागणार आहे. ब्रोकर त्यावरती प्रोसेस करतील आणि जे काही तुमचे पेंडिंग डिव्हिडंड असतील तर त्यावेळेस ते, हा. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमची आयसीआयसी बँक बंद होती आणि ते बंद असल्यामुळे ते डिव्हिडंड जमा झाले नाही, तर यावेळेस तुम्हाला हा. ब्रोकरशी कनेक्ट करायचे, जे कोणी ब्रोकर असतील तर ते. हा. त्यांना जेव्हा तुम्ही नवीन बँक ऍड करायला द्याल आणि तुमची तिथे सेबीकडे पूर्ण हिस्ट्री दिसते की तुमचा डिव्हिडंड जमा ओके. झाला नाही, का जमा झाला नाही, तर तुमच्या बँकेचा काही इश्यू असेल किंवा काही गोष्टी असतील, तर ब्रोकर त्यांच्याशी कनेक्ट करून तुमचा जो पेंडिंग डिव्हिडंड असतो तो एकदा हा. पुन्हा ते नवीन बँकेमध्ये ट्रान्सफर करून देतात. ओके. ओके, तेच विचारायचं. थँक्यू सर. ओके, चालेल. थँक्यू सो मच मॅम. हॅलो. हां मॅम. हॅलो. हां मॅम, येतो आपला आवाज, बोला. सर, मला हे विचारायचं होतं की जेव्हा आपण बाय सेल करतो तर हम्म. तेव्हा तिथं चार्जेस म्हणून दिसतात, तर तसं दिसत नाही काही या ठिकाणी आपल्या इथं? दिसतात ना मॅम, तुम्ही बाय सेल जेव्हा कुठं करतात दिसतात ते? चार्जेस चार्जेस म्हणजे तुम्ही ब्रोकरेज बघतायत का, ब्रोकरेज म्हणतायत?
हा हा ब्रोकरेज ओके, ते चार्जेस लगेच टॅक्सेस वगैरे ते नाही नाही कुठे दिसतं? ते लगेच नाही दिसत मॅम तुम्हाला. जेव्हा तुम्ही सिंपल जेव्हा आजच्या स्टॉक तुम्ही घेतायत, ओके, आजच्या आज तुम्ही सेल करतायत, तर जेव्हा मार्केट क्लोज होतं 3:30 नंतर 1 ते 1.5 तासाच्या आत जेव्हा तुम्ही पीएनएल रिपोर्ट काढाल तुमचा, सिंपल मी तुम्हाला जसं रिपोर्ट्स मध्ये दाखवलं, राईट? हॅलो, हम्म. तुम्ही पीएनएल रिपोर्ट कसा काढला तर बघितला का मी रिपोर्ट्स मध्ये जाऊन? नाही मी तिथलं नाही सांगत होतं, मी इथलं सांगते की जेव्हा आपण बाय सेलची ऑर्डर प्लेस करतो ना, तेव्हा मार्जिन रिक्वायर्ड आणि चार्जेस असे 2 ऑप्शन दाखवतात ना. ओके, हे बघा तुम्हाला एक सिंपल दाखवून देतो मी. स्क्रीन दिसते ना मॅम माझी? हम्म. स्टॉकला सिलेक्ट केलं, बायला क्लिक केलं. बायला क्लिक केल्यानंतर तुम्ही क्वांटिटी इथे किती ऍड करतायत ते, ओके. इथे बघा खाली तुम्हाला दिसतंय रिक्वायर्ड मार्जिन 211.13 आणि चार्जेस 0.32 रुपये दिसतंय. ओके. जेव्हा तुम्ही त्यावरती देखील क्लिक करणार, तुम्हाला पूर्ण चार्जेस किती काय लागणार आहे हे देखील क्लिअर कट लिहून. ब्रोकरेज किती लागतंय तुम्हाला 0.03 रुपये. सेबीचे चार्जेस किती 0.01 रुपीज. एक्सचेंजचे चार्जेस 0.01 रुपीज. स्टॅम्प चार्जेस आहे तुमचे 0.04 रुपीज. ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे तुमचा 0.22 पैसे आणि जीएसटी तुमचे लागते 0.01 पैसा आणि क्लिअरिंग चार्जेस तुमचे काहीच नाही आहे आणि टोटल जो तुमचा इन्क्लूड आहे 0.32 रुपये. ओके, ओके. येस. तर हेच तुम्हाला बघायचं होतं, राईट? आणि हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट नोट येतो आपला तेव्हा पण हेच राहतं का याच्यापेक्षा कमी पण येऊ शकतं किंवा याच्यापेक्षा जास्त येतील आपल्याला? नाही, सेम असणार मॅम. इथे जे तुम्हाला चार्जेस दाखवताय सेम चार्जेस लागून येतील तुम्हाला. ओके, आणि सेम हे ऑप्शनला पण असंच येतं का मग? का ऑप्शन ऑप्शनला ऑप्शनला वेगळे असतात मॅम. इक्विटीचं आणि ऑप्शनचं वेगळे कन्सेप्ट असते. नाही, पण इक्विटीसाठी चार्जेस तिथे पण येतात का मार्जिन आणि हो चार्जेस? हो, येस येस, क्लिअर कट येणार मॅम. एक सिंपल दाखवतो देखील तुम्हाला. बघा सिंपल आलं तुम्हाला रिक्वायर्ड मार्जिन 29 रुपये. चार्जेस चार्जेस दिसतात 29.54. 29.54 वरती क्लिक करणार. ब्रोकरेज 25 रुपये. इथे तुम्हाला माहितीच आहे बाईंगला सेलिंगला 25-25 रुपये लागतात. ओके, सेबीचे चार्जेस किती आहे, एक्सचेंजचे चार्जेस किती आहे, स्टॅम्प चार्जेस किती आहे, ट्रान्झॅक्शन टॅक्स किती आहे, जीएसटी किती लागलेला आहे, क्लिअर कट मेन्शन आहे आणि टोटल चार्जेस किती लागणार तर 29.54. ते आता ऑप्शन हे ऑप्शन साठी जर आपण पाहिलं तर एकासाठी आणि आपण जर 10 वगैरे घेतले तरी पण सेमच येईल का सेम, वेगळे येतील? नाही सेम. ब्रोकरेज सेमच असणार आहे 25 रुपये. बाकी जीएसटी वगैरे तुम्हाला वेगळा लागू शकतो, पण बाकी तुम्ही जर एक ब्रोकरेज घेतायत तर ब्रोकरेजमध्ये आपल्याला क्लिअर कट आहे की तुम्ही किती लॉट घ्या, किती लॉट सेल करा, 25 रुपये लागणार आहे तुम्हाला ब्रोकरेज, बाईंग आणि सेलिंग. ठीक आहे, हम्म. येस. जसे मी तुम्हाला आता एक समजा क्वांटिटी बघा, मी इथे बघा तुम्ही बघू शकता क्वांटिटी मी 105 क्वांटिटी ऍड केल्या इथे, राईट? चार्जेस पण बघू शकता तुम्ही खाली. चार्जेस बघा 25 रुपयाचे. चार्जेस कुठले ब्रोकरेज आपला चेंज नाही झाला मॅम. लॉट वाईज चेंज काहीच नाही झालं. लॉट किती घ्या, लॉट किती सेल करा, 25 रुपयेच लागणार आहे. बाकी हे चार्जेस जे आहेत तेच सेम असणार आहे. ओके, येस. डन मॅम. येस येस. ओके, थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न? सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. सर मी IPO ला अप्लाय केला होता मागे. ओके ओके. तर जेव्हा आपण ऑथराइज करतो ना त्याच्यामधनं, तेव्हा ऑथराइज झाल्याच्या नंतर ऑथराइज फेल्ड म्हणून मेसेज येतोय सर. ऑथोराईज फेल झालेला आहे कुठे? फोन पे ला दिसतोय की तुमच्या डायरेक्टली आयपीओ ला दिसतोय? गुगल पेला सर. गुगल पे ला पण ऑथोराईज IPO मध्ये नंतर मग पेमेंट स्टेटस मध्ये बघितलं तर पेमेंट ऍक्सेप्टेड बाय स्पॉन्सर असं काहीतरी मेसेज दिसतोय. पण ऍक्सेप्टेड बाय इन्व्हेस्टर. हा, ओके, आणि ऍक्सेप्टेड बाय. आणि जीपे ला दिसतंय की जीपे ला फेल्ड झालेलं आहे पेमेंट? हा, तर ओके म्हणजे काय ते IPO अप्लाय झालाय का नाही झालाय म्हणजे काही लक्षात येण्यात आलं सर. ओके. त्याच्यासाठी सिंपल प्रोसेस असते सर. जेव्हा तुम्ही कुठला आयपीओ अप्लाय करता आणि तो फेल्ड होतोय, तर फेल्ड झाल्यानंतर तुम्हाला जर ते पेमेंट स्टेटस दिसत असेल तर पेमेंट स्टेटस मध्ये तुम्ही थोडा वेळ का घेतला तर तुम्हाला ते पेमेंट स्टेटस चेंज होताना दिसेल. म्हणजे ते आता जसं तुम्हाला ते ऍक्सेप्टेड बाय इन्व्हेस्टर येते तर हे फेल्ड झालेलं दिसेल थोड्या काही वेळानंतर, राईट? पण यावेळेस तुम्हाला काय करायचं, पुन्हा एकदा ते अप्लाय करायचं तो आयपीओ. आणि जेव्हा तुम्हाला पुन्हा ते रिक्वेस्ट जनरेट होईल कधी, जेव्हा तुम्हाला जे पूर्वीचं जे तुम्ही जो आयपीओ अप्लाय केलाय
त्यावेळेस जोपर्यंत ते तुम्हाला फेल्ड दिसत नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट दुसऱ्या IPO ला अप्लाय करायचं नाही किंवा दुसऱ्या वेळेस ते अप्लाय ट्राय करायचं नाही. जोपर्यंत तिथे क्लिअर कट फेल्ड तुम्हाला मेसेज दिसत नाही, जिथे तुम्ही आता बोललात की ऍक्सेप्टेड बाय इन्व्हेस्टर दिसतंय, तिथे जोपर्यंत तुम्हाला फेल्ड दिसणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या वेळेस अप्लाय करायचं नाही. ते फेल्ड जेव्हा झालं त्यावेळेस सिंपल तुम्ही नेक्स्ट दुसऱ्या वेळेस ते अप्लाय करायचे पुन्हा एकदा आणि जाऊन सिंपल जीपे असेल फोन पे असेल त्यावरती जाऊन पुन्हा एकदा माइंडेड करून घ्यायचं पेमेंट रिक्वेस्ट. ठीक आहे. अच्छा, पण मग ते झालं का नाही झालं मला काही कळलं नाही सर अजून. अच्छा, तर ते तुम्हाला आहे ना मी चॅट बॉक्स मध्ये नंबर दिले सर बघा खाली. तर तेजस सर किंवा रोहित सर दोघांपैकी कोणाला तरी एकाला फोन लावा. ते एकदा तुमचं पुन्हा एकदा चेक करून घेतील तुमच्या क्लायंट आयडी वरती की त्याला काय पेमेंट जर प्रॉब्लेम. सक्सेसफुल झाला असेल हा, तरच तो मेसेज येईल ना सर, म्हणजे येस येस येस. तर तो पेमेंट ऍक्सेप्टेड बाय स्पॉन्सर्ड बँक असा आहे मेसेज सर. अच्छा, स्पॉन्सर ऍक्सेप्टेड बाय स्पॉन्सर बँक. हा. ओके ओके, तर मग काय हरकत नाही. ते एकदा चेक करून घेतील. त्यांना एकदा कॉल लावा तुम्ही तुमच्या क्लायंट आयडी वरती. जर ते झालेलं असेल तर ते चेक करून सांगतील तुम्हाला. ठीक आहे. आणि दुसरं सर, बोला. SIPचं तुम्ही जसं बोललात विकली हम्म. आपण टाइम फ्रेम आपण हे चेक करून, हो तर ते ऑटोमॅटिकली बॅलन्स डिडक्शन होतं विकलीला का कसं? हो, ऑटोमॅटिक होईल सर. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं एक काळजी इतकी घ्यायची का फंड तुमचा ऍड करून ठेवायचा आहे तितका. किंवा मग तुम्हाला माहिती आहे की आता मी विकली लावली किंवा मंथली लावलेली, माझा या तारखेला हा. SIP ला एवढे एवढे स्टॉक कट होणार आहे किंवा एवढे एवढे पैसे मला लागणार आहे. समजा तुम्ही 1 हम्म. मार्च सिलेक्ट केलेला आहे, तर मग तुम्ही 28 किंवा हम्म. 29 तारखेला तितका फंड ऍड करून ठेवायचा आहे डिमॅट अकाउंटमध्ये. ते ऑटोमॅटिकली 1 तारखेला त्याचं डिडक्शन होऊन बाय होऊन जाते. असं आहे. ठीक आहे. पण त्याचं सर स्टॉकची जर प्राइस वाढलेली असेल तर तो म्हणजे ॲव्हरेजलीच घेतं का कसं ॲव्हरेज होऊन जाईल नेमकं? सर. ती मार्केट प्राइसला ॲव्हरेज होऊन जाईल ती. आणि कुठलाही स्टॉक तुम्ही SIP मध्ये काढताय तर ती मार्केट प्राइसच बाय होतील ते सर्व स्टॉक. अच्छा. ठीक आहे. ते ॲव्हरेज होऊन जातात. तुम्ही मंथली जसं करता, मी मागे बोललो, तुम्ही समजा त्यावेळेस तुमची चालू आहे 100 रुपये, पुढच्या वेळेस जेव्हा तुमची बाय हा. होती ते 200 रुपयाला बाय होऊन जाते, तर ते ॲव्हरेज होऊन जाईल 150 रुपयाला. ठीक आहे. अच्छा सर, मग मंथली योग्य राहील का विकली? हे तुमच्या याच्यावर असतं, पण मंथली बेस्ट असतं. मंथलीवर कसं असतं, तुम्ही थोडीशी क्वांटिटीमध्ये पण टाकू शकतात आणि प्रत्येक वेळेस विकली तुमच्या एखाद्या वेळेस ट्रान्झॅक्शन फेल झालं, काय झालं, ते SIP क्लोज होऊन जाते एखाद्या वेळेस जरी ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी. राईट. असं त्यावेळेस आहे. तुम्ही मंथलीच ठेवायची. मंथली कसं असतं, मंथलीवर तुम्ही म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट करायला किंवा त्या सगळ्या गोष्टी फंड ऍडिंग करायला सोपं पडतं. मंथली थोडेसे स्टॉक अच्छा. एक्स्ट्रा करून ठेवायचे आणि त्यावेळेस हम्म. मंथलीच सिलेक्ट करायचं आणि किती मंथ साठी पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून क्रिएट SIP करून टाकायचं. ठीक आहे. अच्छा. येस. आणि ते लेजर बॅलन्स म्हणजे काय सर? लेजर बॅलन्स म्हणजे सिंपल तुम्ही जो जो काही ट्रेड घेतलेले, जे जे कधी घेतले कधी विकले, त्यासाठी तुम्हाला किती ब्रोकरेज लागलं, काय टायमिंग होता, किती क्वांटिटी घेतल्या, कितीला सेल केल्या, बाय प्राइस काय होती, सेल प्राइस काय होती, त्याला आपण लेजर रिपोर्ट म्हणतो. अच्छा. येस. तर तो तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला क्लिअर कर, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ठीक आहे. येस. ओके, थँक्यू. हॅलो हा मॅम, बोल. सर, मला इंट्राडे आणि FNO मधला फरक का नाही समजला. इंट्राडे आणि डिलिव्हरी. FNO. इंट्राडे आणि FNO. ओके. इंट्राडे मॅम दोघी ठिकाणी करू शकतो आपण. इंट्राडे म्हणजे कसं असतं, FNO म्हणजे काय, फ्युचर अँड ऑप्शन. ओके. फ्युचर अँड ऑप्शन म्हणजे काय, ऑप्शन मध्ये जसं आपण ट्रेड घेतो, बँक निफ्टी असेल, राईट, तर याला आपण ऑप्शन म्हणतो. आणि इंट्राडे म्हणजे काय, इंट्राडे त्याच्यात देखील करू शकता तुम्ही आणि इक्विटी मध्ये देखील करू शकतात. इक्विटी मध्ये जर तुम्ही कुठलाही स्टॉक घेताय, तो 9:15 ते 3:30, 9:15च्या नंतर घेतात, 3:30च्या आत त्याला विकून टाकतात, तर त्याला आपण इंट्राडे म्हणतो. राईट. आणि FNO म्हणजे काय, तर तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेड करतायत, ऑप्शन मध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी घेतायत, कॉल घेतायत, पुट घेतायत, तर त्याला आपण FNO म्हणतो. अच्छा. ओके. ओके ओके. येस. इंट्राडे म्हणजे सिंपल. Yes. इंट्राडे म्हणजे लक्षात ठेवा की तुम्ही 9:15च्या नंतर घेताय आणि 3:30च्या आत सेल करताय, मग तो ऑप्शनचा असेल किंवा इक्विटीचा असेल, कुठलाही स्टॉक असेल, तर त्याला आपण म्हणतो इंट्राडे. ओके. 1 दिवसांपेक्षा तुम्ही जर जास्त ठेवताय, 24 तासांपेक्षा जर तो स्टॉक जास्त राहतोय तुमच्या डिमॅट अकाउंटात, त्याला आपण डिलिव्हरी म्हणतो. राईट. हो. आणि FNO हे सेगमेंट आहे. FNO म्हणजे काय, फ्युचर अँड ऑप्शन. जसं इक्विटी आपलं सेगमेंट आहे ना, त्याच प्रकारे FNO. FNO म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन. ओके ओके. ओके. येस. क्लिअर सर. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच. कोणाचे क्वेश्चन्स अजून? Yes, sir. हा सर. Yeah. Sorry,
माहित नाही, हा रिपीटेड क्वेश्चन असेल माहिती. इट्स हे एसआयपी बद्दल आहे. ओके एसआयपीचं तुम्ही म्हणाले की तो स्टॉक्स मध्ये घ्यायचा आणि अमाऊंट मध्ये नाही घ्यायचा. ओके मला हा डिफरन्स ऍक्च्युली नाही कळला. डिफरन्स म्हणजे बघा सर, सिंपल एक सांगतो तुम्हाला मी, एक कॅल्क्युलेशन आहे सिंपल. जसं की समजा कुठलाही स्टॉक एक 100 रुपयाला आहे, किंवा मी हे पकडतो की 102 रुपयाला एक स्टॉक चालू आहे. ओके, ओके. तुम्ही जर एसआयपी मध्ये क्रिएट करून ठेवलं की मला 10 म्हणजे तुम्ही जर 1000 रुपये टाकून ठेवली अमाऊंट, ओके, की 1000 रुपयाला मला मंथली एसआयपी सुरू करायची. ओके, बरं. तर आता 102 इंटू जर तुम्ही 10 केलं तर किती होणार आहे ते? 1020. 1020 बरोबर. ओके, तर आता जर 1020 झालं तर म्हणजे तुम्ही जर एसआयपी मध्ये 1000 रुपये टाकून ठेवलेले आहे. ओके, तर 1000 रुपयाच्या हिशोबाने जर 1000 रुपयाचे, तर हे 102 चे स्टॉक किती बाय होतील? फक्त 9 स्टॉक बाय होतील. बरोबर. कारण की हो 20 रुपयावरून तुमचा एक स्टॉक राहून जाईल. हो तर मग आपल्याला ही 20, 30, 40, 50 जी काय अमाऊंट असेल त्या अमाऊंटवरून एखादा स्टॉक नको राहून जायला, किंवा नको त्याच्यामध्ये व्हायला. त्यासाठी आपण सिंपल करतो की अमाऊंट न टाकता तुम्ही क्वांटिटी सिलेक्ट करावी, जेणेकरून आता समजा 102 रुपये आणि तुम्ही 10 स्टॉक सिलेक्ट केले तर 1020 रुपयाला ते बाय होऊन जाणार आहे. राईट? ओके. येस, तर त्यामुळे आपण सांगतो की तुम्ही अमाऊंट न टाकता क्वांटिटी मध्ये टाका, जेणेकरून थोड्याशा अमाऊंट वरनं तुमचे 1-2 स्टॉक नको राहिल्या. त्यामुळे आपण क्वांटिटी सांगतो कधी. ठीक आहे? ओके ओके सर. येस. आणि एसआयपीचे हे जे स्टॉक्स असतात, हे आपण जसं आता मार्केटचं अनालिसिस करतो सेम तसंच अनालिसिस करून एसआयपी आपण सुरू करावी. करेक्ट? येस येस येस, राईट. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अजून कोणाचे क्वेश्चन्स? सर एक क्वेश्चन होतं माझं. बोला. डिलिव्हरी मध्ये म्हणजे आपण स्टॉक घेतलेले आहेत डिलिव्हरी वाले. ओके तुम्ही जसं सांगितलं जीटीटी ऑर्डर, तर ते एकदा दाखवा ना कसं म्हणजे लावतोय आपण. ओके. त्यात 2 ऑप्शन आहेत, त्यात एक सिंगल आणि ओसीओ काहीतरी आहेत, ते 2 ऑप्शन आहेत. ओके सर, सिंपल ओपन ऑर्डर्स मध्ये आल्यानंतर जीटीटी तुम्हाला दिसतं 3 नंबरला. 3 नंबरला हा. क्लिक केलं, क्रिएट जीटीटी वरती क्लिक केलं. कुठलाही स्टॉक असेल, मग तो स्टॉक तुम्हाला त्या प्राइसला बाय करायचा. तो आता येऊ, 1 महिन्याने येऊ, 2 महिन्याने येऊ, 6 महिन्यात येऊ, किंवा उद्याच्या उद्या येऊ, मला त्या स्टॉकला जी प्राइस येते कधी येऊ, मला त्यावेळेसच बाय करायचा आहे बस. तर मी तो सिंपल सिलेक्ट करणार. टाटा स्टील मी सिलेक्ट केला आता. टाटा स्टील सिंगल आता चालू आहे, त्याची प्राइस 141 रुपये. ओके, माझं म्हणणं आहे की तो जर 100 रुपयाला आला तर मला बाय झाला पाहिजे तो बस. क्वांटिटी किती आहे तर क्वांटिटी. ओके, तर इथं ट्रिगर प्राइस मध्ये जशी टाकली, प्राइस टाकली, क्रिएट जीटीटी क्लिक करून टाकली. सिंपल. तर जेव्हा तो स्टॉक आता 100 रुपयाला जेव्हा येईल टाटा स्टील, त्यावेळेस अच्छा. माझ्या तितक्या क्वांटिटी बाय होऊन जाते ऑटोमॅटिकली. याला आणि म्हणतो आपण GTT. होल्डिंग केलेले सेल करायचे असेल, म्हणजे आपण एक टार्गेट प्राइस लावतोय, हा, त्या टार्गेट प्राइस सेल करायचं असेल त्यावेळेस. म्हणजे याला म्हणतायत तुम्ही आता टाटा स्टीलला नाही, कुठला पण आपला होल्डिंग मधला स्टॉक असेल तो. होल्डिंगचा स्टॉक सेल करायचा आहे. हा. ओके, सिंपल. आता समजा एखादी होल्डिंग्स आहे, इथे तुमच्या होल्डिंग्स दिसतात तुम्हाला पोर्टफोलिओला आल्यानंतर पोझिशनच्या बाजूला होल्डिंग्स दिसतात. ओके, तर तुमच्या होल्डिंग जर असतील ना सर, तर तुम्ही जर त्याला ईडीआयएस प्रोसेस केलेली नसेल तर सिंपल तुम्हाला ईडीआयएस प्रोसेस करावी लागते. इथे जेव्हा तुम्ही बघतात ना, तर इथं माझा जो ॲरो दिसतोय तुम्हाला, त्या ॲरोनुसार इथं कोपऱ्याला ना एक ईडीआयएस नावाचं बटन येतं छोटस. ते सिंपल हो. त्या ईडीआयएस बटन वरती क्लिक करायचंय तुम्हाला, आणि 2 वेळेस तुम्हाला ओटीपी टाकावं लागतात तिथे. एकदा तुम्हाला तिथे सेंड ओटीपी करायचं आहे, एक ओटीपी येईल, पुन्हा एकदा एक अजून ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा, कन्फर्म करायचं. तेव्हा तुमची ईडीआयएस प्रोसेस कम्प्लीट होऊन जाते. म्हणजे तुम्ही आता ती ईडीआयएस प्रोसेस तुमची 24 तासासाठी ऍक्टिव्ह असते. 24 तासात तुम्ही कुठल्याही होल्डिंगचे स्टॉक सेल करू शकता. ओके, येस, तर सिंपल अशा प्रकारे करायचं. अच्छा. येस, यासाठी एक छोटासा शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवलेला आहे आपण ईडीआयएस प्रोसेससाठी, कारण की माझ्याकडे आता होल्डिंग्स नाही आहेत या अकाउंटला, म्हणून मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही. पण एक छोटासा युट्यूब व्हिडिओ आहे आपला, फिनॅन्थ्रॉपिस्ट एज्युकेटर. युट्यूबला जर तुम्ही सर्च केलं, प्लेलिस्ट मध्ये क्यूब प्लसची आपली एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की हाऊ टू कन्फर्म दिस ईडीआयएस प्रोसेस, असा एक छोटासा व्हिडिओ, त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता. ईडीएस केलेलं आहे मी आधी, म्हणजे होतात सेल करायच्या वेळेस करायलाच लागतात. येस येस, ते 24 आणि तासासाठी ऍक्टिव्ह असतं सर. जर तुम्ही आज करताय, आज एखादा स्टॉक विकला, उद्या तुम्हाला जर पुन्हा करायचं आहे एखादा स्टॉक होल्डिंगचा विकायचा आहे, तर पुन्हा ईडीआयएस करावं लागेल तुम्हाला. अच्छा, आणि ते सिंपल आहे ना, म्हणजे एक ट्रिगर प्राइस एक टाकायची आणि त्यानंतर त्याच्या हे सिंपल बाजूची डिलिव्हरी टार्गेट सिलेक्ट प्राइस. असणार आहे, राईट, वरती डिलिव्हरी सिलेक्ट असणार, एखादा स्टॉक परत दाखवून जातो. ठीक आहे, असं येईल तुमच्या समोर पॉपअप. ओके, सेल करायचं, डिलिव्हरी सिलेक्ट असणार आहे वरती. ठीक आहे, मार्केट सिलेक्ट करून द्यायचंय.
आणि सेल करून द्यायचं मार्केट प्राइसला. ओके. ओके, तर होल्डिंगचा स्टॉक तुमचा जी मार्केट प्राइस चालू असेल त्या मार्केट प्राइसला सेल होऊन जाईल. सेम मार्केट जीटीटी मध्ये पण आहे ना, म्हणजे हो जीटीटी. सेम 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 जीटीटी. जीटीटी ही कशी सर, एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. जीटीटी ही जी आता तुम्हाला दिसते ना, हा स्टॉक सेम तुमचा बाय होऊन जाणार. म्हणजे ज्यावेळेस तो 100 रुपयाला येईल तेव्हा तो 100 रुपयाला जेव्हा बाय होईल तर पोर्टफोलिओच्या फर्स्ट डेला तुम्हाला पोझिशन्स मध्ये दिसेल इथे. जेव्हा तो 100 रुपयाला कधी येईल तो, तर जेव्हा तुमचा बाय होईल तर इथे पोझिशन्स मध्ये फर्स्ट डेला पोझिशन्स मध्ये दिसेल आणि त्याच्या नेक्स्ट डेला तुम्हाला होल्डिंग्स मध्ये ट्रान्सफर होऊन जाईल तो स्टॉक टाटा स्टील. ओके. ओके येस. तर अशा ठीक आहे. प्रकारे जीटीडी म्हणजे ही आपण कुठलाही स्टॉक असेल तो ज्या प्राइसला तुम्हाला बाय करायचा आहे, कधी येऊ ती प्राइस, त्या प्राइस साठी तुम्ही इथे जीटीडी ऑर्डर लावून ठेवू शकता. मग जेव्हा तो बाय होईल ती इथली जी जीटीडी मधली ऑर्डर दिसते ना तुम्हाला, ही निघून जाईल इथे शून्य दिसेल तुम्हाला, स्टॉक पण दिसणार नाही. तर पोर्टफोलिओ तुम्ही जर आला तर पोझिशन मध्ये तुम्हाला तो दिसेल फर्स्ट डेला, ज्या दिवशी तो बाय होणार त्या दिवशी, आणि नेक्स्ट डेला होल्डिंग्स मध्ये ट्रान्सफर होऊन जाईल इथे. ठीक आहे. ठीक आहे सर. येस. ओके सर, थँक्यू. थँक्यू. आणि सर ही जी जीटीटी आपण क्रिएट करू ही कधीपर्यंत व्हॅलिड राहील मग? ही व्हॅलिड असते जोपर्यंत तुमचा स्टॉक बाय होत नाही तोपर्यंत. तरी मिनिमम किती? नाही, याला एक लिमिट वर्ष, नाही. 2 वर्ष? लिमिट नाही याला. सर तुम्ही बोलला 24 तास सेल करायला हम्म, चालतात, हम्म. पण ते मार्केटच्या पिरियड मध्ये नाही, त्याच्यानंतरही सेल होऊ शकतो? नाही, एक मार्केट प्राइसलाच बाय होणार किंवा मार्केटलाच सेल होणार ना. 9:15 ते 3:30च्या नाही आतच होणार आहे मार्केट, सर्व गोष्टी. हा मग येस. तुम्ही 24 तास बोलला ना सेल, मी 24 हा तासात कधीही सेल. ती ऍक्टिव्ह असते असं एक तुम्हाला सांगितलं मी. ईडीआयएस ही ऍक्टिव्ह असते 24 तास. म्हणजे मी एक दिवस सांगतोय तुम्हाला की त्या दिवसापुरतं ती ऍक्टिव्ह असते ईडीआयएस. राईट. ओके ओके. येस. याच्यामध्ये मॅम जर 24 तास पकडले, तुम्ही जर आता बघतायत की 24 तास जर मी सांगतोय, तर तुम्ही कमोडिटीचे तुम्ही जर बघतायत, कमोडिटीचं मार्केट रात्रीच 12:30 पर्यंत ओपन असतं. राईट. तर तुम्हाला कमोडिटीचा कुठलाही एखादा सेल करायचा आहे, होल्डिंग्स मध्ये असेल किंवा एखाद्या काही गोष्टी असेल, तर कमोडिटीचं तुम्ही 12:30 पर्यंत असतं, त्यामुळे तुम्ही 10ला 11ला ते कधीही सेल करू शकता. राईट. त्यासाठी त्याला 24 तास दिले जातात पूर्णतः. ओके. ठीक आहे. येस. ओके. अजून काही क्वेश्चन्स? तर बोला सर. डिव्हिडंड वगैरे कोणत्या स्टॉकची कधी मिळणार आहे हा, हे आपल्याला अगोदरच म्हणजे कसं लक्षात येईल मला? मनी कंट्रोल जेणेकरून सर. काही स्टॉक्स वगैरे ऍड करता मनी येतील. कंट्रोल. मनी कंट्रोल. अच्छा. मनी कंट्रोल वरती सिंपल तुम्हाला जायचंय. सिंपल तुम्ही मनी कंट्रोल वरती जर जाताय तर डिव्हिडंड एक ऑप्शन येतो तुम्हाला, डिव्हिडंड लिस्ट किंवा टॉप डिव्हिडंड डिक्लेअर कंपनीज. तर या कंपनीज ज्या आता लेटेस्ट डिव्हिडंड डिक्लेअर करणाऱ्या अशी एक लिस्ट मिळून जाते तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप सगळ्या कंपन्या मिळतात एका खाली एक. तुम्हाला जर वाटते त्याच्यात एक्स डेट सगळ्या गोष्टी असतात मेन्शन, तर तुम्हाला डिव्हिडंड डिक्लेअर करण्याच्या अगोदर कमीत कमी 4 दिवस अगोदर पहिलेच तो स्टॉक तुम्ही घेऊन ठेवायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला तो डिव्हिडंड मिळणार आहे किंवा तो स्प्लिट मिळणार आहे. ठीक आहे. अच्छा. येस. तर मनी कंट्रोल अच्छा. वरती तुम्ही सर्च ठीक केलं आहे. किंवा गुगलवरती जरी तुम्ही सर्च केलं की टॉप डिव्हिडंड डिक्लेअर्ड कंपनी किंवा डिव्हिडंड अच्छा. डिक्लेअर्ड कंपनी असं जर सर्च केलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्याच नंबरला तुम्हाला मनी कंट्रोलची वेबसाईट मिळून जाईल. तर मनी कंट्रोल वर तुम्ही बरं. गेलं तर पूर्ण लिस्ट मिळून जाईल तुम्हाला. पीडीएफ मध्ये सुद्धा डाउनलोड करून ठेवू शकता किंवा एक्सेल मध्ये सुद्धा. ठीक आहे. ओके ओके. थँक्यू. ओके, थँक्यू सर. अजून क्वेश्चन्स कोणाचे काही? प्रश्न संपलेत सर्वांचे? ओके. तर अपेक्षा आहे सर्वांना या सर्व गोष्टी समजल्या असतील. पुढच्या वेळेस आपण अजून काही डेमो अरेंज करायचं बघतोय, जसं की त्यामध्ये ऑप्शनचा डेमो असेल, कमोडिटी मार्केटचा डेमो असेल, डेस्कटॉप डेमो असेल. या सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये आज पुढे शिकणार आहोत. त्यानंतर याच्यात तुम्हाला काही एक्झाम्स देखील आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय, क्यूब रिगार्डिंग असेल आणि भरपूर काही आपल्या कोर्स रिगार्डिंग, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या एमसीक्यूज द्वारे किंवा काही अशा प्रश्नांद्वारे हे तुमचे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, म्हणजे तुमच्या त्या लक्षात देखील येऊन जातील आणि खूप इझी पद्धतीने तुम्ही ती एक्झाम देण्यामुळे तुमच्या कन्सेप्ट देखील क्लिअर होऊन जातील. राईट. तर या गोष्टी आपण पुढे चालून करतोय आता, त्यावरती काम चालू आहे आपलं. आणि पुढे चालून आपण आता पुढच्या हप्त्यात किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये आपण ऑप्शनचा देखील डेमो घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर कमोडिटी मार्केट असेल, डेस्कटॉप डेमो असेल, हे देखील घेण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर. ठीक आहे. अपेक्षा आहे की सर्वांना समजलं असेल
थँक्यू सो मच तुम्ही पूर्ण डेमो अटेंड केल्याबद्दल. तुमच्या ज्या काही नोट्स तुम्ही बनवलेल्या असतील आता, त्या नोट्स टेलिग्राम ग्रुपवरती टाकायला किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकायला विसरू नका. आणि आजचा डेमो तुम्हाला कसा वाटला किंवा आजचं शिकवण्याची पद्धत, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली असेल, त्याबद्दल एक फीडबॅक तुम्ही टेलिग्रामवर देखील देऊ शकतात. ठीक आहे, त्यावरती लोकांना मोटिवेशन मिळेल. अजून काय आपले स्टुडंट असतील ते देखील डेमो अटेंड करतील आणि प्रॉपर शिकून ट्रेडिंग करतील. ठीक आहे, तुमच्या डेमो, तुमच्या फीडबॅक नंतर त्यांना देखील थोडासा आधार मिळतो आणि ते देखील डेमोसाठी येतील नेक्स्ट, अशी आशा बाळगतो. आणि आजचा डेमो इथेच संपवतो. थँक्यू सो मच तुम्ही हा पूर्ण डेमो अटेंड केल्याबद्दल. बाय बाय. थँक्स सर. बाय. बस.